जन्माच्या नेमक्या क्षणी सर्व ग्रहांची स्थिती दर्शवणारी म्हणजे आपली जन्मकुंडली अर्थात पत्रिका. या पत्रिकेच्या माध्यमातून जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर ग्रहांचा कसा परिणाम होत असतो, तसेच राशी, नक्षत्र, ग्रहांचे गोचर या सर्वांचा एकत्रित विचार कसा करायचा हे आपण आज पत्रिका वाचन या क्लासमध्ये सरांकडून शिकणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमनी स्वागत केले तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत. नंतर आपल्या चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व आदरणीय आपल्या सभासदांचं स्वागत आहे. आणि आपण एक नवीन आज कुंडली मांडणार आहोत आणि त्यासोबत अक्षवेदांश ही एक कुंडली आहे. त्याच्यावरती आता संध्याकाळचं जे ट्रान्झिस्ट आहे त्याच्यावरती घडामोडी कशा पाहायच्या किंवा तुम्हाला जेव्हा इच्छा होईल किंवा एखादा प्रसंग असेल त्यावेळेला जी अक्षवेदांश कुंडली आहे त्याचं पूर्णपणे फलादेश करून त्या जातकाला तुम्ही एखादी गोष्ट चांगल्यापैकी सांगू शकता. पण त्याला प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण फलादेश कसा करावा या बाबतीमध्ये आपण आज विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी जी कुंडली मांडलेली आहे जी लावणार आहे तर त्याच्या अगोदर मॅडम जरा एक डिस्क्लेमर म्हणून तुम्हाला मी पाठवलं होतं बघा, तर ते लावा ना. अच्छा, काल रात्री का? हा, हां, म्हणजे पाठवलं होतं मी तुम्हाला डिस्क्लेमर. मिळतंय? सर लावते आला आरामशीर, काय हरकत नाही, काही नाही. आता ना ते कायम रोज लावलं पाहिजे. चव्हाण मॅडम तुम्ही पण डिस्क्लेमरचा एक हे लावून टाका आठवण, मी पाठवतो तुम्हाला. हो सर. कारण कायदेशीर आता जरा कायदा फार हे झालेला आहे, यूट्यूबला कायदा कठीण कडक केलेला आहे. एक 10 सेकंदासाठी तरी लावा. मिळतं मॅडम? एकच मिनिट. हरकत नाही. हां, बरोबर. तेच ना. हा, हां, बरं बरं. नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा. ते 2 मिनटं जरी लावलं ना आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोग्राम चालू केला तरी हरकत नाही. हं? ओके, धन्यवाद मॅडम. काढा, सर होय. रिमूव्ह करा. रिमूव्ह करा. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जी एक कुंडली मांडणार आहोत तर ती एक उद्योगपतीची कुंडली आहे आणि त्या कुंडलीतला जो सारांश आहे तो आपण वाचन करणार आहोत. त्याच्यातले काही ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अधिक आणि उणे या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक ह्याची जी कुंडली आहे खगोलचं ज्याला आपण म्हणतो तर ती कुंडलीसुद्धा तिथे विचार करून तात्कालिक वर्तमान स्थितीमध्ये काय होतं आणि कसं होईल ह्याच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी कुंडलीचं विवेचन करणार आहोत. तरीसुद्धा त्या ठिकाणी मॅडम पत्रिका लावा, तारीख लावा पहिला. बघा 26. हां, सांगा 26 जून 1963 सकाळी 10:49 जन्म हैदराबादचा जातक पुरुष आहे. बघा सगळ्यांनी घ्या लक्षात. लिहिलं का सगळ्यांनी?
हो सर. ठीक आहे, थँक्यू. तारीख लिहायला काही हे नाही आहे, पटकन लिहू शकता. हैदराबादचा जन्म आहे पण. ओके मॅडम. लावू का पुढचे? हो हो हो. हा, हे बघा लावली हां, शिव लग्नाची. ते बघा, व्यक्ती जी आहे ती शिवलग्नाची आहे. लग्ने मंगळ आहे आणि तो भाग्येश आहे आणि तो चतुर्थेश सुद्धा आहे. जेव्हा शिवलग्नाला लग्नी मंगळ असतो तर एक वेगळ्या प्रकारचा राजोगकारक म्हणून तो ग्रह आहे आणि त्याची दृष्टी जी आहे ती त्याच्या चतुर्थ स्थानावरती आहे. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिक रास असल्यामुळे त्या ठिकाणी एक चांगल्यापैकी बळ मिळालेलं आहे. त्यासोबत चंद्र आहे. चंद्र आणि मंगळाची जी युती आहे तर ती त्या ठिकाणी चंद्र हा वेळेस जरी असला तरीसुद्धा तो शिवलग्नाला वेळेस म्हणून त्याचा विचार करत नाही. दशम स्थानामध्ये बुध शुक्र जो आहे तर त्या ठिकाणी दशमेश दशमात आहे आणि लाभेश दशमात आहे. दशमस्थान हे पूर्णपणे बलवान झालेलं आहे आणि त्या याच्यातून आपण बघितलं तर तिथे एक विपरीत राजयोग जो आहे तो शनीने पण केलेला आहे आणि एक विपरीत राजयोग जो आहे तो गुरुने पण केलेला आहे. कळलं का? तर हे दोन राजयोग अत्यंत व्यवस्थित तिथे तपासावे. दुसरा भाग असा आहे की हा व्यवसायाने जो जातक आहे हा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्राशी संबंधित आणि जिथे आपण याला म्हणतो की व्हेरी ज्याला हेवी हे जे म्हणतो रोड कन्स्ट्रक्शन आहे, गव्हर्नमेंटच्या ठिकाणी अपार्टमेंट्स आहेत, आर्मीचे काही प्रोजेक्ट्स आहेत, अशा तऱ्हेचं कार्य करणारी ही व्यक्ती आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम चालू आहे. इथे राहू आणि सूर्याची जी युती आहे, लग्नेश जो आहे तो मिथुन राशीमध्ये राहूयुक्त आहे. त्याच्यामुळे जातकाचं जे लहानपण आहे जन्मता अतिशय कष्टामध्ये गेलेलं आहे. जेव्हा लग्नी मंगळ असतो त्यावेळेला आपल्या एखाद्या व्यक्तीला आपलं नियोजन आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. तिथे तो भाग्येश आणि चतुर्थेश असल्यामुळे त्या ठिकाणी नियम असा आहे की लग्नी मंगळ हा कर्तृत्वान म्हणून समजला जातो. अधिक तो शिवलग्नाला राजोकारक म्हणून आहे. तर त्या ठिकाणी ह्या कुंडलीतले राजयोग कसे आहेत तर तिथे एक तर षष्ठामध्ये शनीने राजयोग केलेला आहे, तो विपरीत राजयोग आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला जातक हा नोकरीला होता, तिथे सुद्धा मोठ्या हुद्द्यावरून तिथे काम करून अनुभव घेऊन नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याने कार्य केलेलं आहे आणि तसं टेक्नॉलॉजी ह्या संदर्भामध्ये अतिशय हुशार आहे आणि मोठमोठे प्रोजेक्ट जातकाने तिथे बनवलेले आहेत आणि त्या ठिकाणी अतिशय अनुभवी. पण सुरुवातीला जे त्याचं जे जीवन आहे ते अतिशय कष्टमय होतं. लहानपणापासून कष्ट करून नंतर सिव्हिल केल्यानंतर जातक हा पुढे कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी संबंधित कार्य करायला लागला. पण त्याची जी काही इच्छा होती ती इच्छा साधारणतः व्यवसाय करण्याची. तर कधीकधी ज्यावेळेला माणसाला व्यवसाय करायची इच्छा होते किंवा आवश्यकता भासते तर त्या दरम्यान त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला कळेल की दशमस्थान हे फार महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण म्हणतो की तृतीय स्थान, षष्ठस्थान आणि दशमस्थान ही जी स्थाने आहेत ही जातकाला उद्योगामध्ये आणि लहानपणापासून कार्यामध्ये व्यस्त करतात, मग्न करतात. तर तशाच प्रकारे ही कुंडली जी आहे अतिशय बलवान आहे आणि मला असं वाटतं साधारणतः 5,000 कोटी रुपयाची कामं यांनी केली आहेत. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो की सरकारी जे काही काम असतं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असतं तर तसं हा तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उलाढाल आहे. दुसरा भाग असा आहे की सिंहराज जी आहे ती सरकारशी संबंधित आहे. राजयोग करणारा ग्रह मंगळ हा त्या राशीमध्ये आहे, सोबत चंद्र आहे. मग इथे ही जी युती आहे तर तुम्ही बघितलं तर युती जी आहे आणि दुसरा शनी जो आहे तो त्या दशमस्थानाच्या योगकारक ग्रहामध्ये आहे. जी युती आहे ती दोन मित्र आहेत. लग्नी युती आहे ती दोन मित्र आहेत. अष्टमात गुरु एकटा आहे आणि तो स्वतःच्या राशीत आहे. शनी षष्ठात एकटा आहे, तो स्वतःच्या राशीमध्ये आहे. षष्ठात शनी ही जी मकर रास आहे ती सुद्धा सरकारी क्षेत्राशी संबंधित निगडीत असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला अशा तऱ्हेचं काम करण्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी कौल मिळाला म्हणा,
परमेश्वराने त्याला सपोर्ट केला. आणि तशी ही जी ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीमध्ये लग्नस्थान हे निश्चितच बलवान झालेलं आहे. दृष्टी आपण बघितली तर त्या ठिकाणी चतुर्थावरती, सप्तमावरती आणि अष्टमावरती मंगळाची दृष्टी आहे. सोबत त्या ठिकाणी गुरुवरती दृष्टी असल्यामुळे गुरु हा अष्टमेश आहे. अनेक प्रसंगातून जातकाला जावं लागलं तरीसुद्धा त्याच्यावरती मात करून जातकाने ते खंबीर असून तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळवलेल्या आहेत. अधिक सरकारी क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे सोपं काम नाही आहे. आणि एवढा मोठा त्या ठिकाणी रस्ते बांधणे, घर बांधणे, आर्मीचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा सरकारी प्रोजेक्ट जसं BMCचे आहेत, तर असे बरेचसे प्रोजेक्ट जे आहेत ते या व्यक्तीने निर्माण केले आहेत. आणि हा एक कन्स्ट्रक्शन कंपनीचा डायरेक्टर आहे. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला दशम स्थान हे जे आहे उद्योगासाठी ती अंशात्मक युती तुम्हाला फार कमी प्रमाणामध्ये अशी आढळेल आणि तीसुद्धा दशम स्थानामध्ये आहे. तसंच चंद्र जो आहे हा चंद्रसुद्धा त्या ठिकाणी सिंह राशीतला आहे आणि मंगळसुद्धा सिंह राशीमध्येच आहे. चंद्र 10 अंशावरती आहे, मंगळ 18 अंशावरती आहे आणि लग्न 19 अंशावरती आहे. मग अशा वेळेला तो जो काही बिंदू आहे लग्नबिंदू त्याच्याजवळ असणारा प्लॅनेट कोण आहे तर त्या ठिकाणी तो मंगळ आहे. मग अशी ही पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये फक्त लग्नेश हा राहूयुक्त झाला आहे, पण राहूसुद्धा उच्चीच आहे. तर त्या ठिकाणी ग्रहांची जी काही बैठक आहे त्यामध्ये आपण पाहिलं जरी तो उच्चीचा राहू असला पण सूर्यासोबत असल्यामुळे सूर्याला तेवढा वाव मिळत नाही. काही गोष्ट जी आहेत ती त्या जातकाला निश्चितच तिथे सहन करावी लागते, त्याचं पालन करावं लागतं. काही समस्या येतात. त्या समस्या कशामध्ये येतं तर लाभस्थान हे जे आपलं आहे हे जेव्हा राहू आणि रवीची युती असते त्याला काही जे काही रक्कम आहे ती बुडीत खात्यामध्ये जाते, काही पेनल्टी येते. अशा तऱ्हेचा विचार करायचा. आणि तो लग्नेश आहे तर त्या ठिकाणी कष्ट भरपूर झालेले आहेत, पण त्याच्यानंतर कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगले दिवस आलेले आहेत. जन्मता जातक हा केतूच्या दशेमध्ये जन्म 1964पर्यंत केतूची दशा होती. नंतर शुक्राची दशा 84पर्यंत होती. म्हणजे जन्म जो आहे तो कोणत्या सालातला आहे त्याच्यावरती ही केतूची दशा आलेली आहे. आणि शुक्राची दशा त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण आणि संपूर्णपणे व्यवस्थापन जे आहे ते 1990 सालापर्यंत कंप्लीट झालेलं आहे. त्याला आपण व्यवसाय वगैरे म्हणतो. म्हणजे दशेचा क्रम जर बघितला तर आत्ता 4-12-25पर्यंत राहूची दशा आहे, पण 2007पर्यंत सगळ्या ज्या दशा आहेत केतू सोडल्यानंतर शुक्रनंतर सूर्य, सूर्यानंतर चंद्र, चंद्रानंतर मंगळ असा हा दशेचा जो क्रम आहे तो सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे त्याला मिळालेला आहे. आणि कालांतराने मग 2007 नंतर काही वेळेला जी काही आर्थिक समस्या होती ती त्याला जाणवली. कृपा करून हे काही रेघोटे मारू नका, मेहरबानी करायचं समजून घ्या. तुम्हाला कुंडली दिलेली आहे ना, असं काय करता, उगाच रेषा मारू नका. हां, तर मग ही अशी कुंडली आहे. आता ह्या याच्यामध्ये तुम्हाला आता जसं हा वर्ग आहे आपलं काय की तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलचा वर्ग आहे. तुम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याच्यातून ते काही जीवन आहे ते कशा तऱ्हेने गेलं असेल, त्याच्यावरती त्याला गोचर कसं लागलं असेल, कोणत्या वर्षी त्याला तिथे अधिकार मिळाले असतील, कोणत्यावरती भाग्य झालं असेल. आपण मागे पण सांगितलेलं आहे की गुरु हा भाग्याचा कारक आहे. सोबत त्यावेळेला रवी कुठे असेल आपण साधारणतः बघितलं तर वयाच्या 25व्या वर्षी गुरु जो आहे तो मेष राशीमध्ये त्या ठिकाणी असणार. आणि त्या दरम्यान तुम्हाला मे महिन्यामध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर गोचरीचा रवी हा मे महिन्यामध्ये वयाच्या 25व्या वर्षी जातकाला एक चांगल्यापैकी भाग्य मिळवून गुरु पुढे गेलेला आहे. म्हणजे त्यावेळेला जो संपर्क आला वयाच्या 25व्या वर्षी तो कसा आला तर भाग्यस्थान, दशमस्थान हे 2 स्थानं जी आहेत ती गुरुने त्याच्या जीवनामध्ये अतिशय बदल घडवून आणलेले आहेत गोचरीच्या. मग आता जी जन्मतारीख आहे त्याच्यावर आपण जर पाहिलं तर ती 63 सालची जन्मतारीख आहे. आणि 25वं वर्ष जे आहे ते कधी होईल त्याला असा जर आपण विचार केला 25 ते 26 वर्षाच्या दरम्यान जातकाने अतिशय चांगल्यापैकी
बस्तान मांडलं होतं आणि तिथून त्याने एक उत्तमरित्या सुरुवात केली होती. सुरुवातीला नोकरी मिळाली आणि ती नोकरी पण कशी, तर जेव्हा ऋषभेला गुरुचं भ्रमण होतं त्यावेळेला दृष्टीने शनीवरती योग झाला आणि त्यामुळे तिथे त्याला पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी नोकरी करावी लागली. अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. मग ट्रान्झिट्स तुम्हाला जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्या गोचरीवरती अवलंबून असतात. मग तशाच प्रकारे तुम्हाला 63 सालानंतर त्या जन्म 63च्या जूनचा आहे, त्यानंतर जातकाला 1 वर्षाची फक्त 64 सालापर्यंत केतूची दशा होती. नंतर शुक्राची दशा जी आहे ती 84 सालापर्यंत म्हणजे वय वर्ष 21 आणि त्यानंतर सूर्याची दशा 90 सालापर्यंत आहे. तर तिथे सूर्याची दशा जी आहे ती जातकाला त्या भ्रमणावरती तुम्हाला विचार करायचे आहे आणि त्याच्यामध्ये त्याने एक प्रकारे आपला व्यवसाय सुरू केला आणि त्यातून अतिशय आत्तापर्यंत बरंच मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून मान्यता मिळालेली आहे. अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काही योग सांगितलेले आहेत तर ते योग तुम्हाला काय वाटतं, काय कसं काय आहे, नवमाशामध्ये बळ आलेलं आहे का कुंडलीमध्ये, हे सगळं आपल्याला शोधायचं आहे. तर त्या ठिकाणी मुळातच सिंह राशीला, सिंह लग्नाला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे तुम्हाला कन्या लग्न आलेलं आहे आणि लग्नामध्ये मंगळसुद्धा तसाच मंगळ लग्नस्थानामध्येच आहे. मॅडम नवमाश पत्रिका मांडता का? सर. हां. आता हे कन्या लग्न आहे. कन्या लग्नाचा दृष्टिकोन काय आहे तर व्यापार आणि व्यापारामध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो तर ही कर्कर नवमाशामध्ये लग्नेश आलेला आहे. म्हणजे कोण तर जो नवमाशाचा लग्नेश म्हणून आपण कर्क राशीमध्ये आहे. सोबत चंद्रसुद्धा आहे आणि शुक्रसुद्धा आहे. त्याच्यामध्ये एकही ग्रह जो आहे तो असा दरिद्र अंशामध्ये वगैरे नाही. म्हणजे त्या ठिकाणी नवमाश तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की खरोखर जातकाच्या कुंडलीमध्ये त्या ठिकाणी जो सूर्य आहे तो आर्द्रा नक्षत्राच्या तस्करामध्ये आहे. गुरु आहे तो त्या ठिकाणी मीन राशीच्या ह्याच्यामध्ये रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात आहे. बरोबर आहे की नाही? हो सर. राहू हा वर्गोत्तम झालेला आहे. म्हणजे राशीमध्ये सुद्धा तो मिथुनेला आहे आणि नवमाशामध्ये सुद्धा मिथुनेलाच आहे आणि त्याने दशम स्थान तिथे त्याला मिळालेलं आहे. मग अशा वेळेला ह्या 3 ग्रहांची युती जी कर्क राशीमध्ये झालेली आहे ती सुद्धा अतिशय फायदेशीर आहे आणि 3 शुभग्रह एकत्र नवमाशामध्ये जरी दुसऱ्या राशीतून जरी आले असतील तर बुध आणि शुक्र हे मुळातच वृषभेतून कर्क नवमाशात आले आहेत. म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहेत आणि चंद्र जो आहे तो मूळचा कुठल्या राशीमध्ये होता तर सिंह राशीमध्ये आणि तो कर्क नवमाशामध्ये मघा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये आहे. कळलं का? मग अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. आता तुम्हाला त्याच्यामधून किती गोष्टी समजलेल्या आहेत, तुमचा विचार इथे मांडायचा आहे तर तुम्ही तो विचार मांडू शकता. तुम्हाला काय वाटतं काय नाही, काही घाबरायचं नाही. तुमचा अंदाज चुकला तरी कोण टीका करणार नाही. तुम्हाला चांगल्यात चांगलं ज्योतिष शिकायचं आहे एवढं धोरण निश्चित लक्षात ठेवा. बोला. काय सांगायचं आहे? किती कळली कुंडली का पुन्हा मुख्य कुंडली लावायला सांगू का मॅडमला? नको सर, आम्ही लिहून घेतलीये. ओके. नाही आणखी कोणाला काही अडचण असेल तर
बोला. तर आता तुम्ही इथे असं म्हणालात ना, म्हणजे हां. गुरु जेव्हा भाग्यात, हा, हं. 1988 साधारण त्यांचं वय काय 27 वगैरे 25. असेल. हा, 25. 25 सॉरी. तर हो मग हो. तिथूनच ते चंद्रात नक्षत्र बिंदू छान छान मिळालेत अगदी. हां. मानस, अभिषेक, राज, ते सगळे 25, 26 आणि 27 म्हणजे त्या वर्षी, म्हणजे हे चांगलेच बिंदू आहे ना. आपण म्हणजे हो असं मान सन्मान देणारे, किंवा आता हे हो. व्यवसायात पडले असेल तर त्यांना व्यवसायात सक्सेस पण त्याच वेळेस मिळालं असेल ना. म्हणजे बरोबर तेव्हाच येत आहे ते 1988, 89 आणि 90 त्या सालात. हं. हे तिन्ही बाकीचं तर आता तुम्ही सांगितलंच आहे. छान छान. म्हणजे आता ही पण, आणि हा शनी पण आहे ना, तो आत्माकारक आहे बरं का सर. शनी आत्माकारक आहे आणि गुरु ओके. अमात्यकारक आहे. हम्म. आणि म्हणजे ते त्या दोघे ठिकाणी विपरीत, हा, राजयोगात आहेत ना. हम्म. बरोबर विपरीत राजयोग आहे. आणि त्यांना अष्टक वर्गांनी पण छान मार्क आहेत. म्हणजे शनी जिथं आहे तिथे 38 आहे, आणि गुरुच्या तिथे म्हणजे अष्टमात 32 आहे, लाभाला पण 33 आहेत, हं, हं. पराक्रम स्थानाला पण 33 आहेत. म्हणजे आता पराक्रम केलाच आहे ना. धनस्थानाला पण 30 आहेत सर. हम्म. म्हणजे सामान्य कुटुंबामध्ये जन्माला हा, येऊन ते तर आहेच ना. कारण तो सूर्य म्हणजे लग्नेशच राहू बरोबर गेला तर ते अडचणी तर त्यांना आल्याच असणार, नो डाऊट. पण राजयोगकारक मंगळाला चांगलं स्थान मिळालं ना, तसं इकडे पण येस. आणि तिकडे पण. त्यामुळं त्यांनी म्हणजे असं काय धैर्य धरून पुढे वाटचाल केली आणि ते सक्सेस पण मिळवलं, असं पण आपण म्हणू शकतो ना. हम्म. कसं आहे मॅडम, की जेव्हा आपण एखादी पत्रिका पाहतो, होय. मग ती कुठल्याही लग्नाची असो, हो हो. तर तो राजयोग करणारा ग्रह जर त्या लग्नामध्ये आला, हम्म. आता जसं की आपण जेव्हा राजयोग कारक ग्रह म्हणून पाहतो, उदाहरणार्थ हम्म. आपण समजा मकर लग्न आलं, हम्म. मकर लग्नाला शुक्र राजयोग कारक आहे. होय होय. मग आता त्यावेळेला शुक्र जर लग्नी असेल तर लगेच तुमची दिशा बदलते बरोबर. हम्म. कुंडली पाहण्याची. कुंभ हम्म. लग्नाला शुक्र राजयोग कारक आहे, हम्म. तो जर लग्नी आला तरी सुद्धा दिशा बदलते. बदल. तसंच ह्या लग्नाला सिंह लग्नाला राजयोग कारक मंगळ आहे, हम्म. 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 मग लगेच त्या ठिकाणी परिवर्तन होतं. कर्क लग्नाला जरी राजयोगकारक मंगळ असला आणि तो लग्नी आला तरी हरकत नाही, होय. पण तो स्थानबली आहे. प्रथम स्थानामध्ये तो अतिशय चांगला प्रतिसाद देईल. हम्म. हम्म. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कन्या लग्न तूळ लग्नाला शनी राजयोगकारक आहे, हम्म. थोडे पण त्या तूळ लग्नामध्ये एक दरिद्रांश म्हणून पण योग येतो. येतो येतो. तर तो दरिद्रांश नसेल तर त्या ठिकाणी एक चांगला राजयोग तयार होतो. हम्म. हम्म. वृश्चिक लग्नाला राजयोगकारक कुठलाही ग्रह नाही, तो स्वतः तिथे मंगळ योगकारक आहे. हो. तसं धनु लग्नाला पण आपण जर बघितलं तर तो स्वतः गुरु आहे. हम्म. मीन लग्नाला सुद्धा गुरु स्वतः आहे तिथे. आणि हम्म. मग अशा वेळेला मेष लग्नाला मंगळ स्वतः राजयोगकारक आहे. म्हणून काही वेळेला जी लग्न आहेत, जसं ऋषभ लग्नाला शनी राजयोगकारक आहे आणि तो लग्नी आल्यानंतर तो जर चांगल्या नवमाशामध्ये असेल तर हम्म. त्या ठिकाणी जातकाला निश्चितच चांगल्या प्रतीचं भाग्य भोगाव्यास मिळतं किंवा त्याची उन्नती होते. हम्म. तर तसा हा जो राजयोगाचा भाग जो आहे तो आपल्याला विचार करता आला पाहिजे. हम्म. आणि हा शनी जो आहे ना, म्हणजे विपरीत राजयोगात तर आहेच मूळ कुंडली, पण हां. शिवाय म्हणजे सूर्यात नक्षत्र बिंदू मध्ये पण तो केतू. केतू म्हणजे आपण असं पताका, पता. म्हणजे असं येस. असं पण म्हणतो ना सर. तर मग हो हो. एक्झॅक्ट त्याच बिंदूवर आलाय. आणि आता हा इथे राहू, म्हणजे काही नवमांश कुंडली आपण लावली आहे ना, इथे चांगलाच आहे. आणि त्या राहूला चंद्रात नक्षत्र बिंदू मध्ये एक्झॅक्ट राहूला मानस बिंदू पण मिळालाय. हम्म. म्हणजे हे बरोबर. असा पण आपण विचार करू शकतो ना. येस येस. आता मूळ पत्रिका पुन्हा लावा, मग हे सगळे हा, नवमाशाबद्दल तेच ते लोक करत बोलतील मग ते. विचारणार होते तुम्हाला, मूळ हां. लावू का म्हणजे. मूळ पत्रिका लावा. हम्म. त्याच्यानंतर दशा स्पष्ट ग्रह आता लोकांना लक्षात आलेलीच आहेत असं हम्म. वाटतंय. हा, मग त्याच्यावरूनच ते नवमास काढतात ना. हा. तरी सुद्धा दशमस्थान बघा, लग्नस्थान, दशमस्थान, होय. षष्ठस्थान, अष्टमस्थान हे बलवान झालेले आहेत. आहे. मार्केश जो आहे तो दशम स्थानामध्ये आहे. सप्तमेश षष्ठात मार्केश आहे, काय समजलंय, पण तो होय. स्वतःच्या राशीत आहे.
हम्म. आणि अशा वेळेला बुध हा मार्केटहून आल्यानंतर शिवलग्नाला स्पेशली बुध मार्केट असल्यानंतर त्या ठिकाणी उद्योगामध्ये यदाकदाचित हा थोडीफार कमतरता किंवा लॉस वगैरे होण्याची शक्यता असू शकते. मग शक्य. शनी आणि बुध हे दोन्ही मित्रग्रह आहेत, पण त्यांची जी काही बैठक आहे ती जर व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी जातकाला मारक स्थानाचा अधिपती म्हणून काही ना काहीतरी कष्ट हे जीवनामध्ये उपस्थित होणार हे निश्चित आहे. होय सर. हम्म. बोला आता कुठपर्यंत पत्रिका तुम्हाला वाचता आली, कसं काय हे आलेलं आहे? अतिशय चांगली पत्रिका आहे ही. छोट्या मोठ्या तक्रारी तर नेहमी येत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण तरीसुद्धा मूळ पत्रिकेचं जे बळ आहे ते त्या जातकाला निश्चित चांगल्यापैकी मिळालेलं आहे. आणि मुख्य कुंडलीमध्ये एकही ग्रह नीचेचा आहे का पहा तुम्ही. तो नवमाशामध्ये निषेध झालेला आहे, पण तरीसुद्धा मूळ कुंडलीमध्ये ग्रह नीचेचा नाही. नाही मूळ मध्ये. दशमे दशमात आहे, हम्म. भाग्येश लग्नात आहे. सर एक विचारू का, तुम्ही काय म्हणाला होतात की आता म्हणजे कन्या हे मारक स्थान आलं त्याचा हो भूज म्हणजे ते होईल नो डाऊट, पण अष्टक वर्गाप्रमाणे ह्या म्हणजे दशम स्थानातल्या बुधाला 6 मार्क हो आहेत म्हणजे चांगले मार्क आहेत ना. हम्म, बरोबर तसे तिथे बरोबर. एकूण 27 आहेत, पण हम्म. बुध आणि शुक्र तिथे बसले आणि शुक्र तो स्वराशीचा आहे, तर मग त्याचं ते काय म्हणायचं, कमी नाही होणार का थोडं? नाही, आता काय गमत आहे मार्केश सांगतो म्हणून. मॅडम. हा. नाही, मारकस्थानाचा जो फलादेश आहे ना मॅडम, हा हा. तो कसा आहे की कुठलंही लग्न तुम्ही घेतलं तर बर. लग्नाच्या शेजारचं जे स्थान आहे फणफर, हा ते हा. मारक स्थान आहे. होय होय आता होय. ते मारक स्थान आहे आणि दुसरं आहे अपोक्लेल. हम्म. तर हे जे धनस्थान जे आहे तर सिंहलग्नाच्या किंवा इत्यादी कुठल्याही लग्नाच्या बाबतीमध्ये आपण हम्म. जर पाहिलं तर बर. त्या जातकाच्या जीवनामध्ये जो ग्रह असेल, ज्याची राशी असेल, त्या हम्म. ठिकाणी काही ना काहीतरी कुटुंबामध्ये त्या संदर्भात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. होय. दुसरा भाग असा आहे हम्म. की जेव्हा एखादी व्यक्ती समजा मारकस्थानाचा अधिपती जो असेल तो, मग ते हम्म. कुठलंही लग्न असो, तर हो. त्या कुटुंबातील व्यक्ती जातकाच्या कुटुंबात त्या त्या घरातील म्हणजे त्या राशीची व्यक्ती ओके. जातकाच्या कुटुंबामध्ये जन्म घेते, असा एक साधारणतः नियम आहे. बर. कळलं का? हो. म्हणजे कोण ना कोण तरी त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये जन्माला येतं आणि त्याच्यानंतर भाग्य परिवर्तित होतं. हा तुझा संकेत जो आहे तो मारकस्थानामध्ये सुचवलेला आहे. ओके. होय सर, थँक्यू. तुम्ही काय म्हणालात मारक स्थानाच्या राशीचा अधिपती? येस. कसं असतं मॅडम की आता तुम्ही एखादं लग्न सांगितलं समजा, हा तर एखादं वृश्चिक लग्न आपण बघितलं तर वृश्चिक हा. नंतर धनु रास येते होय आणि मेष रास येते. होय. तर त्या ह्याच्यामध्ये त्या जातकाच्या कुटुंबात एखादा धनुराशीचा आणि मेष राशीची व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये निश्चितच कायापालट घडते आणि त्या राशीची व्यक्ती त्या कुटुंबामध्ये सहसा पाहिली जाते. ती जन्माला येते किंवा आलेली असते. म्हणजे बरोबर आहे संदर्भ सर. जर घ्यायचा असेल तर समजा हा. वृश्चिक लग्न आपण जर बघितलं तर हा. वृश्चिक लग्नामध्ये धनुराशीची व्यक्ती आणि मेष राशीची व्यक्ती ही निश्चितच जन्माला येते. तर वृश्चिक लग्नाला शुक्राची ऋषभ. हा बरोबर, मारक स्थान शुक्र आहे, बरोबर. हा, मग शुक्र आणि गुरुची धनु. गुरुची ही व्यक्ती जन्माला येते, नियम आहे. हा. एकदम बरोबर आहे सर, आम्ही आमच्याच याला लावून बघितलं. हा. हो तर मी पण आता जरा मनात 2 घेतल्या तर आहेत तसं. हे पराशरीतले नियम आहेत काही की हा मारकस्थानामध्ये कधी कधी असं असतं की काही वेळेला जर समजा त्या मारकस्थानामध्ये जर ग्रह असेल तर एखादी व्यक्ती आपल्याला तिथे त्रासदायक पण घडू शकते, नाही असं नाही. मग ती कुंभ पण लग्नाची असो. हां बोला. पण तो लग्नाचा मित्र असेल तरी तो त्रास देणारा असू शकेल का?
जसं आता ह्या सिंह लग्न आहे आणि बुधाची रास मारक म्हणून आलीये. मग तो बुध तर सिंह राशीचा मित्र आहे, मग तो तितका त्रासदायक नाही होणार ना? तसं नाही. आता आपण जर विचार केला शिव लग्नाला कन्या हं, राशी जी आहे ती हं. रवीची मित्र आहे समजा. हो. तर तो जो बुध आहे तो जर चुकीच्या राशीमध्ये चुकीच्या युतीमध्ये योगामध्ये असेल तर हा. थोड्या प्रमाणामध्ये तरी त्रास त्या जातकाला निश्चितच होईल. ओके, ओके. हो सर. आता काही वेळेला कसं असतं की धनस्थानाचा अधिपती राहू केतू युक्त आला असं समजा, हा. तर त्यावेळेला तिथे कौटुंबिक त्रास हा जातकाच्या जीवनामध्ये निश्चित ठरलेला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बराच मोठा संदर्भ आपल्या पराशरींनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर ते मला ती PDF सापडत नाही, मिळाली की मी तुम्हाला सगळ्यांना पाठवीन ग्रुपवरती, मग तुम्ही त्याच्यातला शोध घेऊ शकता. हो महाराष्ट्राबद्दल सर. एक वेगळा सब्जेक्टच आहे, त्यांनी विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये, ते मराठीमध्येच आहे. सर ऐका ना, आता मग हा बुध जो आहे ना इथे, तर आपण हं, जेमिनी प्रमाणे बघितलं तर तो मातृकारक आहे आणि हं. शुक्र भ्रातृकारक म्हणजे भ्राताकारक. मग म्हणजे समजा तुम्ही आता म्हणालात ना काही असं नुकसान किंवा काय होतं, तर मग ह्यांच्यामुळे किंवा असं असं काही कसं म्हणता येईल ते? आता एखादं लग्न मला सांगा कुठलं असेल ते. कर्क समजूया आपण, चला. समजा हां, हं, आता कर्क लग्नाला रवी हं, काय समजलं आणि शनी हे दोन मारक स्थान आहेत, हा. मारक ग्रह आहेत, मारक होय ग्रह आहेत. होय होय होय. मग आता शनी पण योग्य पाहिजे आणि रवी सुद्धा योग्य पाहिजे. मग त्यावेळेला काय असतं की जातकाच्या जीवनामध्ये येणारा जो काही काळ आहे किंवा त्याला चिंता आहे किंवा त्याच्यामध्ये अपयश आहे, तर हं, हे दोन गोष्टी तुम्हाला मार्केश म्हणून ह्या दोन ग्रहांचं हे जसं जे लग्न येईल त्याच्या विरुद्ध समोरची रास असते. हो हो हो. आणि जे लग्न असेल यदा कदाचित त्याच्या बाजूचं जे स्थान आहे तर त्याचा मित्र असू शकेल. हम्म. कळलं का? अरे, होय. मग सगळ्या तऱ्हेची लग्न आपण जर बघितली, मीन बघितलं तर मेष त्याचा मित्र आहे, हम्म. मेष बघितलं तर शुक्र त्याचा मित्र नाही. नाही. म्हणजे मेष लग्नाला दोन्ही मारकस्थानं दूषित आहेत. हो. तसंच आपण वृश्चिक लग्नाला बघितलं तर तिथे शुक्र हा त्याचा मित्र नाही, पण नाही. गुरु हा त्याचा मित्र आहे. आहे. हा. मग सपोर्टेड कोण आहे तर गुरु आहे. मग बरोबर. अपेक्षा कोणाकडून ठेवायची तर बरोबर. गुरुकडून ठेवायची. असं आहे. होय सर. ते महाराष्ट्राबद्दल एक सविस्तर अशी मांडणी केलेली आहे त्यांनी. परत हम्म. ते मिळालं पाहिजे पराशरींचं, तुम्ही तुम्हाला पाठवेन. होय सर. हो थँक्यू. सर. पण महाराष्ट्रात अभ्यास करावा हे निश्चित आहे. हो म्हणजे सर. कधी कधी आपल्याला काही कुंडली जसं की महाराष्ट्रामध्ये पण जर चुकीचे ग्रह असतील तरीसुद्धा जातकाच्या जीवनामध्ये ते त्रास कमी होऊ शकत नाही, हे ठाम आहे. म्हणून भाव आणि भावाधिपती आणि ज्या भावामध्ये आलेला ग्रह हम्म. हा कोण आहे, मग ते कुठले म्हणून पारंपरिकमध्ये आपण जर बघितलं तर हे सगळे संकेत जे दिलेले आहेत ते हम्म. संकेत भिन्न भिन्न तऱ्हेने आपल्याला कुंडलीचे जे काही वाचन आहे ते करायला लावतं. होय सर. हम्म. जसं ही व्यक्ती जरी श्रीमंत असेल, हुशार आहे, पुढे गेलेली आहे, तरीसुद्धा हिच्या कुंडलीतील दुःख जी आहेत तर ती दुःख म्हणजे सप्तम स्थान हे त्याचं मारकस्थान आहे, हम्म. ते शनी आहे. आणि धनस्थान हा बुध आहे, तो त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये आहे आणि तो व्यापारी प्लॅनेट आहे. हो. मी तुम्हाला गेल्याला सांगितलं होतं की बुध ग्रह हा अतिशय जोपासला पाहिजे, हम्म. की त्याच्यातून त्या ठिकाणी तुम्ही जे काही वापर करणार आहात, बुध हा पहिला कागदाला प्राधान्य आहे. म्हणून त्या ठिकाणी बुध हा लिटरेचरचा कारक आहे, बुध उच्च शिक्षित आहे, बुध अकाउंटन्सी आहे, बुध हा रिलेशन मेंटेन करणारा आहे, व्यापारी आहे, बुध हा स्कीनचा कारक आहे. मग अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, बुध हा वाचेचा कारक आहे. अशा या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बुधावरून पाहतात. तसंच ह्या व्यक्तीचा जो मार्केश बुध आहे तो मित्रयुक्त आहे आणि हो. स्थानबली आहे होय होय. आणि राशीबली आहे. आहे. हम्म. आणि तुम्ही असं पण म्हणालात ना की अगोदर ह्यांनी म्हणजे हो नोकरी केली, हा,
तर हो हो तिथे पण म्हणजे 38 मार्क तर आहेत म्हणजे टोटल त्या हा मकर राशीला. मकर पण असेल सगळ्या ग्रहांनी इतके छान छान मार्क दिले. सूर्य चंद्र 6 6, बुध पण 6 आहे, इवन शनी पण 6, आणि गुरु शुक्र ते 5 5, फक्त मंगळाला 4 आहेत, पण ते पण ठीक आहेत ना, अगदीच कमी नाहीयेत. चांगले मार्क्स आहेत. आता कसं आहे की एवढा हम्म, मोठ्या पदावरती एवढी मोठी कंपनी हम्म. एस्टॅब्लिश करणं होय हे होय. फार ह्याचं जिगरीचं काम आहे. हम्म, आणि काही काही एक तर आमच्या ओळखीचं मनुष्य आहे, तुम्हाला सांगतो मॅडम, हम्म, 11,000 रुपये घेऊन आला होता गुजरातवरून, हम्म. आणि आत्ता त्याच्याकडे 11 लाख करोड रुपये आहेत. छान. 11 लाख करोड, 11 करोड नाही. नाही नाही, हो ना, ऐकलं ना. आत्ता त्यांनी इश्यू काढला, त्याची किंमत 11 लाख करोड रुपये आहे. असं आहे. हम्म. म्हणजे म्हणजे काही काही लोक एकदम नशीब कसं घेऊन येतात, आणि त्याचं जे कन्सेप्ट बघितलं आपण, हम्म. एकदम अल्ट्रा, म्हणजे जो कन्स्ट्रक्शन आहे त्याने फार सुंदरपैकी केलं आहे. होय आणि पब्लिक लिमिटेड कंपनीचा इश्यू आला, फार मोठा इश्यू आला होता, 11,000 करोड, होय. 11,000 करोडचा. हे तुम्ही म्हणजे असं पण सर नेहमी सांगतात ना, की गुरु आणि शनी म्हणजे हो त्यांचा पण संबंध आला की असं खूप म्हणजे मोठं असं हो काहीतरी ती व्यक्ती करू शकते. मग यस, इथे ही शनीची दृष्टी पण गुरुवर आहे ना, तिसरी, म्हणजे असा बरोबर. पण त्यांचा संबंध आला. ऑलरेडी ते दोघं तर विपरीत राजयोगात आहेच आहे ना, ते पण आपण म्हणतो ना, आधी संघर्ष, पण नंतर ते लोक त्यांना हवं ते मिळवतात, म्हणजे असं काय म्हणजे असं हो खूप हो. भव्य दिव्य असं. कसं आहे की मॅडम, जीवन हे जे आहे ना, हे अप्स अँड डाऊन आहे. हा, ते तर आहेच. आणि ते तुम्हाला गोचरवरती तपासता आलं पाहिजे. आलं पाहिजे, बरोबर. हम्म, कळलं का? आणि हम्म, त्या दरम्यान आता समजा, आता इथे शनी जो आहे तो मीन राशीमधून अष्टमातून चालला आहे, तर हम्म. सिंहलग्नाला मीन राशीमध्ये अष्टमात शनी आहे, सोबत गुरुसुद्धा आहे. हो तर त्या हो, ठिकाणी कदाचित तिथे काही चिंता निर्माण होऊ शकेल, शक्य असा भाग आहे. शक्य बरोबर आहे ना. मग आता तुम्ही मंगळाचं उदाहरण पाहिलं, तर शनी मंगळ समसप्तक योगात आत्ता प्रेझेंटमध्ये आहेत. येस येस, तर गोचारीने. त्या ठिकाणी सुद्धा असे काही त्यांना प्रश्न तयार होत आहेत ना. हम्म, होय सर. छान. थँक्यू सर. म्हणजे कुंडलीमध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत त्या ठराविक एखाद्या ह्याच्यामध्ये योगामध्ये जातकाला निश्चितच फायदा करून देतात, कधी कधी नुकसान होतं. पण मारक स्थानाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, तर प्रत्येक व्यक्तीला जे धनस्थान आहे, जे सप्तम स्थान आहे, त्याच्याबद्दल अवश्य विचार करणं गरजेचं आहे. होय. येस सर. मग कुटुंबामध्ये मी सांगितलं, कुठला ना कुठला तरी जन्म जो आहे हम्म, तो ह्याच्यामधला होतो, त्या राशीचा किंवा त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये. होय. बोला. आता आपण मारक स्थानाचं मारक स्थानाच्या बाबतीत बसलेले ग्रह किंवा राशी याचा कुटुंबाच्या संबंधात विचार करताना, समजा आता तिथे केतू एकटा आला दोन्हीकडे, म्हणजे केतू किंवा राहू हे दोन्ही तिथे एकटे असतील, हां, तर त्याचा फलादेश काय घ्यायचा? आता कुठे पकडू एक केतू आणि राहू, सांगा. समजा आता धनु राशी आहे, लग्न धनु आहे, आणि मकरेत केतू एकटा असेल. ओके. म्हणजे राहू अष्टमात आला, होय. बरोबर आहे. आता हो. सांगतो तुम्हाला मी मॅडम, की हा, जर समजा राहू किंवा केतू हा जर धनस्थानामध्ये आला, हा, जर त्या ठिकाणी अष्टमात सुद्धा राहू केतू आला, हा. तरी सुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये अष्टम स्थान पण हे आपल्या प्रतिस्पर्ध्याचं किंवा आपल्या जोडीदाराचं मारस्थान आहे. होय. तर तशाच प्रकारे धनस्थानात केतू किंवा राहू आला, तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा तत्सम वयामध्ये जसं गोचर असेल त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये निश्चित अशा काही गोष्टी घडतील की जेणेकरून त्या जातकाला तिथे त्याला भूर्दंड सोसावा लागेल.
ती बरोबर आहे सर. हा. जो असेल तो केतू आणि राहू आले तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी काही गोष्टींचा जो भाग आहे तो सहन करावा लागेल. मग पण कुठलाही सर ग्रह. आता तुम्ही अष्टम स्थानामध्ये राहू आला हम्म, अष्टमात, तर जोडीदाराचं मारक स्थान म्हणून सप्तम स्थानाला प्रॉब्लेम येईल का? नाही नाही, सप्तम स्थानाचं म्हणजे आपल्याला आपल्या जोडीदाराचं मारकस्थान कुठलं आहे, तर अष्टम स्थान हे आपल्या जोडीदाराचं मारकस्थान आहे. मारक स्थान. कारण जर समजा सप्तम स्थान जर लग्नी मांडलं तर त्याच्या हा शेजारी येणारी रास कोणती आहे, हा बरोबर आहे. हा. तर अष्टम अच्छा. स्थानातली रास येईल ना. होय. हा. असं होय. आहे. मग ती त्याला आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, जर एखाद्या व्यक्तीचं धनुलग्न आहे हा. आणि त्या ठिकाणी मिथुन रास लग्नी मांडली, त्याच्या बाजूला येणारी रास जी आहे ती कर्क आहे. कर्क मग आली. कर्क राशी जर असेल आणि जर चंद्र आपला दूषित झाला असेल हम्म, मूळ कुंडलीमध्ये, किंवा तशा हम्म. रीतीने त्या कुटुंबातील एखादी स्त्री त्या विवाह ज्या ठिकाणी होईल त्या हा. ठिकाणी ती पीडाकारक आपल्याला ठरवू शकते किंवा पीडा देऊ शकते, असा भाग आहे. अच्छा. तिच्यापासून पीडा होऊ शकते. हा. आलं लक्षात मॅडम? हो, अगदी अगदी बरोबर आहे सर. येस, हे नियम आहेत. त्याच्यात माझं हा. स्वतःचं असं काही नाही. तुम्हाला फक्त ते नियमावली जी आहे ती विचार केली पाहिजे. त्याच्या अनुसार तुम्हाला, मग ते आर्थिक दुःख असेल, मानसिक असेल, कौटुंबिक असेल, शारीरिक असेल, किंवा त्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वेळ खर्च करावा लागेल, अशा काही ज्या गोष्टी होतात त्याला कारण ही दोन स्थाने ऑल द टाईम त्या ठिकाणी जातकाला सुचवलेली आहेत. फक्त आता हे बाधकेश हा जो भाग आहे हा शास्त्री परीक्षेला किंवा केपीवाल्या लोकांनी त्याच्यामध्ये घुसळलेला आहे. या लग्नाला हा बाधकेश, त्या लग्नाला तो बाधकेश. आय डोंट बिलीव्ह इट. असं आहे. सर आता तुम्ही आता काय सांगितलं, म्हणजे आता हे बघा, एखाद्या लग्नाला म्हणजे सप्तम स्थानाचं अष्टम स्थान म्हणजे ते मारक झालं ना. सप्तम स्थान आपण लग्नात घेतलं तर, आणि समजा तो मारकेश लग्नात आला तर त्या व्यक्तीला पीडा, असं म्हणालात का? नाही, मला एखादं लग्न सांगा, मग मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो मॅडम. कर्कच घ्या ना. बरं, कर्क लग्नाला हम्म. कुंभ रास जी आहे हा, ती ती मारक अष्टम. होईल, हा, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीसाठी. होय 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 होय. कळलं का? हा, आणि ते जर तुम्ही लग्न मकर मांडलं तर धनस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे, कुंभ आहे ना. तर कुंभ आहे. आणि हा, सप्तम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे, तर कर्क आहे. कर्क. हो. नाही मग मग हा. हा हा, बोला बोला बोला. हा, हा मग चंद्र आणि शनी हा. हे दोन ग्रह जे आहेत हम्म, ते कर्क लग्नाला विरुद्ध मारक आहेत. बरोबर आहे. हो. हम्म. हा. पण मग मला तिथे असं विचारायचंय की आता आपण म्हणजे मकर रास लग्नी मांडली, हा कुंभ धनात आली, म्हणजे धनेश म्हणजे तो मार्केश झाला, पण हम्म, तो मार्केश ह्याच्यात आला मकरेत, तर हम्म. मग त्याचा फलादेश आपण कसा करणार, म्हणजे त्या हो, मग हा. तो तिथे आला तरी सुद्धा त्याचा फलादेश हा वैयक्तिक स्वतःवरती करावा लागेल. हो, पण किंवा वैयक्तिक इन द सेन्स आपण ते सप्तम स्थान मांडलंय ना, म्हणजे त्या व्यक्तीला का, म्हणजे समोरच्या पार्टनरला त्रास की नाही नाही नाही, हा समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काय फायदा होईल किंवा तोटा होईल. हा हा आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो, बघा मॅडम, हा एकदम क्लिअर सांगतो. हा. कर्क लग्नाबद्दल तुम्ही मला विचारलेलं आहे, बरोबर आहे? होय. बरं, कर्क लग्नाला पर्सनल कुंडली जेव्हा पाहतो त्यावेळेला रवी आणि शनी हे दोन मार्केश म्हणून त्याला हम्म. विचार केला जातो, येस शनी आणि रवीचा. येस. हा. तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही तिथे मकर लग्नाची कुंडली मांडाल हम्म. त्यावेळेला त्या ठिकाणी लग्न येईल कुठलं, मकर, आणि हो शेजारी रास येईल कुंभ. हो. त्यावेळेला हम्म. शनी हा मार्केश असेल होय. आणि समोर हा चंद्र मार्केश असेल. हा, चंद्र पण ना, बरोबर. मग जर समजा आपल्या जोडीदाराबद्दलची काही ठराविक उदाहरणं घ्यायची असतील हम्म. तर त्या ठिकाणी आपल्या कुंडलीतील चंद्र आणि हम्म. आपल्या कुंडलीतील शनी हम्म. हे दोन मारक स्थानं तयार होतील. हो पण कर्क लग्नाला मुळातच शनी मारकेश आहे
आणि येस मुळातच रवी मार्केश आहे. येस. फक्त तिचे बॉडी बदलली की चंद्रामध्ये बदल होतो. हो 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 ना. चंद्र कळलं? मग आपण असं बदललं की चंद्र पण मार्केट झाला ना मग. येस. म्हणजे सप्तम स्थान इथे हा. समोर घेतलं फर्स्ट येस. असं तर. असं ठीक मग आहे. तिथे आपण बघितलं तर कर्क लग्नाला रवी, शनी आणि चंद्र तिघ हे पण. 3 ग्रह मार्केश आहेत. येस. त्यामुळे ज्या जातकाला स्वतः जातक त्रासात येईल असं नाही. हम्म हम्म यदा कदाचित त्याच्या कुटुंबातील किंवा त्याच्या जीवनातील एखादी व्यक्ती हम्म ही चंद्र, शनी आणि रवी याला अनुसरून ती आपल्याला तापदायक ठरवत असेल हम्म. किंवा त्याचं दुःख हे आपल्या जीवनामध्ये उद्भवेल. आता हो. रवी म्हणजे पिता, रवी म्हणजे पती, शनी हम्म म्हणजे पीडा, चंद्र हम्म. म्हणजे मानसिक कल, मानसिक दुःख, असा किंवा ह्या रवी चंद्र शनीचा विचार केलेला आहे. हा बोला. चंद्र म्हणजे आपण आईला पण काही हो, आई पण त्रास होऊ शकतो. असं हो. हो ना. हा हो. जे हो काही संबंध असतील ते आई होय होय माताकारक हो पीडा, मातेला पीडा हो किंवा ना हो माते ना. संदर्भातील पीडा ही हम्म जातकाला होईल. पण पहिली गोष्ट म्हणजे मॅडम असं आहे हम्म. की ही पतीची माता किंवा अच्छा. पत्नीची माता आहे. ऐका. हो 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 बरोबर ना. हो ना. कारण आपण ते सप्तम स्थान लग्नस्थानी घेतले म्हणून बरोबर ना. हो. हम्म हम्म मग असे अनुभव जे आहेत ते जातकाच्या किंवा ती पीडाकारक ठरू शकते. आणि शनी म्हटल्यावर नोकरीच्या संदर्भात हा, असं पण नोकरी आपण लावू आहे, शकतो. आधार आहे, आधार होय आहेत, हो 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 कायदेशीर काही घटना आहेत, होय होय असे होय. प्रश्न होऊ शकतात. ओके. तर बरोबर सांगितलं तुम्ही. हो तर ना. कुंडली आहे कसं काय? माझ्याकडे एक कर्क लग्नाची कुंडली आहे मुलाची. हा. तर त्याची सासू हम्म. फार तापदायक ठरली आणि त्याचा डिवोर्स झाला. अरे देवा. बघ, तापदायक ठरलं. परवा एक सुंदर लेख आला होता, वाचला होता का तुम्ही? मी पाठवला होता हं? की पत्नी म्हणजे पती सांगतो होय जाऊन होय जरा छान. बाहेर बघ की कसं हे चाललंय. हा छान सुंदर होत. लेख आहे. होय हो होय सर. फार छान. खूप छान. तर असंच सांगितलं ना तुम्ही, जोडीदाराची आई पीडा हो करत. हो 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 हो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे ते. म्हणजे ह्या अशा घटना ज्या आहेत ना मॅडम, ह्या आपल्याला पारंपरिकमध्ये आणि पराशरीमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी शिकवून जातात. होय होय सर. असं आहे. खूप छान. हा क्लास सुरू केल्याबद्दल परत सगळ्यांतर्फे आभार मानते सर. अगदी प्रत्येक वेळेस काही ना काही तुम्ही इतके गोल्डन फॉर्म्युले देता की बस. थँक्यू. नाही नाही, फॉर्म्युला असं काही नाही मॅडम. कसं आहे नाही की पण ते तुम्ही सांगता ना तर पटकन आम्हाला जे काही थोड्याफार कुंडल्या आता ह्या वनिता मॅडमने कसं अगदी पटकन सांगितलं. म्हणजे तुम्ही इकडे शब्द उच्चारला आणि त्यांच्याकडे ती पत्रिका होती म्हणून त्यांनी किती एकदम म्हणजे ते काय ज्वलंत उदाहरण दिलं ना. असं मग हो. एकदम ते डोक्यात अगदी फिट बसतं. त्याच्यासाठी काय पुस्तकं वाचा, हे करा, ते करा, इकडे कुठेच जाण्याची गरज नाही. अगदी 100% ते फॉर्म्युले लागूच होतात ना सर. आता पुस्तकं जी आहेत ना मॅडम, सांगतो मला, जुनी पुस्तकाचा संग्रह मी काढतो शोधून हा आणि ती काढा एका काढा. लॉटमध्ये पाठवून त्याचं PDF तयार करतो आणि मग येस. सगळ्यांना PDF पाठवून देईल. हो सर कारण 70 चालेल. 70 80 वर्षापूर्वीची पुस्तकं आहेत ते. आणि पूर्वीचे आहेत ना पण आता हल्ली कसं कोणी उठतं काही लिहितं नुसतं आता इकडचं काय पॅरेग्राफ तिकडे तिकडचं तिकडे इतकं डोकं पार म्हणजे ते पुस्तकांना हात पण लावा वाटत नाही. सगळं आपल्याला असं कन्फ्युजन वाटतं. त्याच्यापेक्षा ते नाहीच कसं आहे, बघितलं. कसं आहे सांगतो मॅडम. हम्म, आता दुपारी एक असा विनोद आला होता हम्म, कि हॉटेलमध्ये दोघं जेवायला जातात तर हम्म, रोटी के ऊपर प्याज लगाना, लहसुन भी लगा के लाना, टमाटर भी लाना और शक्कर भी लगाना. म्हणजे हम्म. थोडक्यामध्ये चपातीचं रूपांतर पिझ्झामध्ये झालं. येस सर. मग बरोबर. पिझ्झाला टॉपिंग जे येतं ते काय येतं, तर सगळे पदार्थ येतात. हम्म, मग त्याच्यामध्ये कांदा पण असतो, लसूण पण असतो, टोमॅटो पण असतो, चीज पण असतं, सगळं असतं. Yes, हो. पण खाली चपाती असते. कळलं Yes, का? yes, yes, yes. खाली भाकरी असते, म्हणजे चपाती म्हणजे भाकरी, हा पिझ्झा ते ब्रेड सर. असं आहे. मग तसंच जीवन झालेलं आहे. आता लोक हल्लीची पुस्तकं लिहितात, शेवटी मटेरियल सेम असतं. हो ना. म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या बालकृष्ण पाठकांनी जे पुस्तक हो लिहिले हो 200 पूर्वी ते वर्षापूर्वी, छानच आहे ते तिथं काहीच नाही म्हणजे ते एकदम छान पण
हल्लीचे म्हणते मी, पूर्वीचे हा ते तर तर आहे. चांगले. मग त्यांच्यातूनच ते भाषांतर केलेलं आहे मॅडम. हो, पण त्यांना कसं जे उमगलं ते त्यांना एक्झॅक्ट त्याचा तसाच अर्थ मिळालाय असं नाही दिसत ना सर त्याच्यावरनं. म्हणजे ते ज्याला जसं वाटेल तसं किती वेळा अगदी विरोधाभास येतो. ह्या पुस्तकात हे सांगितलं आणि तेच सांगायचंय त्यांना, पण एकदम वेगळं, म्हणजे विरुद्धच, एकदम विरुद्धच बोलतात ते. हम्म. नाही, आता काय गमत आहे, तो प्रत्येकाचा विचार आहे. आपण हम्म. त्याच्यामध्ये काही हे नाही करायचं नाही, नाही. आपण काय नाही, आता तुम्ही आम्हाला एवढं छान ट्रेन केले, आम्ही कशाला ते बाकीच्या पुस्तकांचं नाही बघणारच सांगतो, नाही. पण तरी सुद्धा पुस्तकं वाचावी. हो, नाही चांगले काहीतरी लेख मिळाले तर वाचावा. जरूर ना. हा, होय सर. काही लेख वाचावे चांगले. हम्म. काही विद्वान लोक असतात, ते लिहितात, चांगलं हो, लिहितात. नाही आता तुम्ही जे जे पाठवतात ते सगळे म्हणजे एकदम काय म्हणतात, त्यांनी ताऊस लाखून ते लिहिलेले आहेत, तिथं काहीच डाऊट नाहीये. नाही, तो थँक्यू. आमचा सर मित्र लिहितो ना. हा बोला मॅडम, बोला मॅडम. सर यहाँ पे आपने जो बोला मार्केस बुध और शनि है सर, और शनि शनि की राशि में है, तो उसका हाँ, प्रभाव थोड़ा कम हो जाएगा क्या? बिल्कुल नहीं, कभी ना कभी तो मुसीबत वो शनि की वजह से आ सकती है। उसी को हम मार्केश कहते हैं। अच्छा। कुछ न कुछ तकलीफें जातक के जीवन में उपस्थित हो सकती है। अभी जैसे मैं आपको बताता हूँ कि मेरा सिंह लग्न है, मार्केश मेरा सप्तम स्थान का है, वहाँ पर राहु बैठा हुआ है, चंद्रमा भी है। मैं नंबर ऑफ टाइम कोर्ट में जाके आया हूँ, नंबर ऑफ टाइम पुलिस में जाके आया हूँ। और धनस्थान में जो कन्या राशि है, तो व्यापार से संबंधित काफ़ी जैसे कि काफ़ी मुसीबतें तैयार हो गई। अच्छा ऐसा सर, है। भले ही वो ग्रह बलवान होगा तो भी। यस यस, तो आपको जाना ही पड़ता है। देखिए अच्छे अच्छा। अच्छे मैं आपको बताता हूँ मैडम, एक सिंपल बात। अभी जैसे हाँ मोदी जी है, हमारे पंतप्रधान, हमारे आदरणीय पंतप्रधान हैं। हाँ। अभी आज उन्होंने मेरे प्यारे भाई और बहनों कहा है, तो समझिएगा कल कुछ तो भी होने वाला है। तो ऐसा ऐसा है कि उनका सिंह लग्न है, लग्न में शनि है और शुक्र है, समझ गए। हाँ तो धनस्थान में रवि और केतु की युति है, लेकिन हाँ। कन्या राशि का बुध भी उसमें ही है, समझ गए। अच्छा। हाँ और सप्तम स्थान शनि का ही है। हाँ तो उनको स्पेशली काफ़ी तकलीफ से आगे जाना पड़ा। एक हाँ। कार्यकर्ता बराबर। और प्रचारक बन के उन्होंने काफ़ी अनुभव लिया, बहुत लोगों का विरोध अपनाया, बहुत लोगों का सहन किया। और जब वो गुजरात के पहली दफ़ा अगर पोजीशन पे आए, तो वो मुख्यमंत्री बन के ही आए, कोई भी बराबर। राजकीय पद नहीं था, डायरेक्ट मुख्यमंत्री। तो ये भाग्य कहलाता है, समझ गए। बराबर। काफ़ी कोशिश हाँ। के बारे में बाद में उनको भाग्य मिला 2001 के अंदर। बाद में 14 साल के बाद में वो प्राइम मिनिस्टर बन गए। उसमें कोई बीच में डिप्टी विप्टी कोई बने ही नहीं, डायरेक्ट प्राइम मिनिस्टर। तो ऐसा भाग्य जब होता है ना, मगर पहले कठिनाई तो काफ़ी आ गई। तो एक प्रचारक करके जो बीजेपी को इतना बड़ा बनाना, आज आप मानेंगे नहीं, पूरा डिटेल्स इतना बड़ा है कि लार्जेस्ट पार्टी इन द वर्ल्ड, और इतना कारोबार किया है, इतने मुख्यमंत्री, इतने वोटर्स, इतने सब राज्यपाल। आज 29 गवर्नर है उनके पास, मालूम है आपको। हाँ सर। आज बीजेपी के पास 29 गवर्नर है। आज राष्ट्रपति हमारे हैं, उपराष्ट्रपति हमारे हैं। तो ये सब चीज़ें होती है ना। तो ये एक बराबर। आदमी जो दिमाग चलाता है, तो उसके ऊपर कितना लोग भरोसा करते हैं, कितना साहस है, कितने लोगों की ज़िंदगी बना दी उन्होंने। आज सच्ची सर। इतने हाँ, इतने चीफ मिनिस्टर बने हैं, इतने राज्यपाल, स्पेशली राज्यपाल ये अपॉइंटेड बाय प्राइम मिनिस्टर है। तो कितने राज्यपालों की किस्मतें खुल गई। आज नेपाल की हालत देख के ही पता चलता है कि अपन गर्व की बात करनी चाहिए। हाँ, अपने अच्छे हैं इतने यस, प्रधानमंत्री। बहुत अच्छे हैं, हाँ बहुत अच्छे हैं। हम लोग भाग्यवान हैं, हाँ हम बहुत भाग्यवान हैं। ऐसा है। तो ये सब चीज़ें कहाँ से होती है, तो उसी के हाँ। पास होती है। उनकी वृश्चिक राशि है, चतुर्थ में मंगल है, चंद्रमा है, तो राजयोग कारक है। चतुर्थ में मंगल, जो मंगल कारक राजयोग कारक है, शनि और वो यस। केंद्र स्थान में है।
तो वहाँ पर भी दुख तो हुआ है काफी। देखो आप परिचय हाँ, देखो उनका, स्ट्रगल लाइफ, हाँ हाँ उनका। बहुत स्ट्रगल किया है। हाँ वेरी टॉप एक्सपीरियंस, बहुत अच्छा अनुभव। पंतप्रधान है हमारे। एक पंतप्रधान हमारे थे मोरारजी देसाई, वो भी नॉन करप्ट, कोई भ्रष्टाचार नहीं। तो बराबर। ये जो दो रत्न दिए हैं ना गुजरात में, वो काफी मेहरबानी है हमारे ऊपर, हमारे देश के ऊपर। सच्ची बात। ये हमारा भाग्य है और गुजरात का भाग्य है। सच। मोरारजी थैंक यू देसाई सर। जैसे प्राइम मिनिस्टर नहीं मिलेंगे, मालूम है? हाँ वो तो है सर। कभी नहीं मिलेंगे। वो बॉम्बे गवर्नर थे, बॉम्बे चीफ मिनिस्टर थे, वो प्राइम मिनिस्टर थे, वो होम मिनिस्टर थे, वो फाइनेंस मिनिस्टर थे। बहुत शिस्त, वो भी सिंह राशि के थे। ऐसा है। तो राज राशि में ऐसे पावर है, ही चीज आहे. काही कोण काय बोलतच नाही या पत्रिकेबद्दल. चव्हाण मॅडम तुम्ही स्टार्ट करा. हा सर. मुळात ही कुंडली चांगली आहे एकदम. सिंह लग्न आहे. भाग्येश लग्नात आहे. गणेश लाभेश दशमीशा बरोबर. गणेश आणि लाभेश दशमीशा बरोबर आहे, तर बरोबर. धनासाठी चांगलं आहे. शनी येस. मंगळाची दृष्टी गुरुवरती आहे, पण चंद्र हा राजयोग ग्रहाबरोबर पण आहे. चंद्र हा भाग्येश मंगळाबरोबर आहे. बरोबर. पण मंगळ हा भाग्येश जो आहे तो पंचमेश एकमेकांच्या संबंधात आहे. पंचमेश गुरु भाग्येश मंगळाची दृष्टी आहे, म्हणजे भाग्येश आणि पंचमेशाचा संबंध आहे. चंद्र पण व्ययश असला तरी भाग्येशा बरोबर आहे, त्याच्यामुळे नाही, ते चांगलं आहे. शिव लग्नाला 12वा म्हणून लग्नात नाही पकडलं. हा बोला 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 तुम्ही. सिंह लग्नाला काय? शिव लग्नाला चंद्र हा जर लग्नी असेल तर तो दोष नाही. हा असा हा, आहे. तो दोष नाहीये. हा, तो दोष नाही, कारण तो बुध मित्राच्या पण राशी आहे. द्वितीयेश आहे, येस. एकादशेश आहे. येस. त्यामुळे अनिष्ट असतो. तरी येस. सिंह लग्नाला एकटा बुध मात्र फार मोठा चिंता उत्पन्न करत नाही. तो जर अनिष्ट ग्रहाच्या संबंधात असेल तर मात्र तो अनिष्ट फळ देतो, पण इथे बुध हा दशमेशा बरोबरच आहे, त्याच्यामुळे तो चांगला आहे. बरोबर. मंगळ शनी कन्या नवमाशात आहे, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन लाईन चांगली आहे. मंगळाची दशा याला 2000 ते 2007 चांगली गेली असेल. आणि चंद्र आणि मंगळ हा एकत्र असल्यामुळे वेळेस भागेस परदेशाशी संबंध असू शकतो त्याचा. आणि ते कुंडली परदेशाचं चांगली आहे जाणं खूप, येणं म्हणजे जाणं येणं काही आहे. दोष काढण्यासारखं नाही. आणि शनी मॅडम षष्ठ स्थानात हा असल्यामुळे ना, आर्मीचं आणि गव्हर्नमेंटचे हा, मोठे जे काही ब्रिज बनवणं हे गव्हर्नमेंटशी पण. संबंध आला. येस. हम्म. कसं आहे, सरकार हा जो भाग आहे ना, हा पार्टच ते आपल्याला कोर्ट ओळखता आला कचेरीशी पाहिजे. पण संबंध आला असेल ना, हो हो कोर्टाचा. हो. हा ते इथे रुटीन आहे. रुटीन आहे. हा ते रुटीन आहे. ते रुटीन आहे. तो एक असं पार्ट ऑफ द लाईफ आहे मॅडम. त्या ह्याच्यामध्ये मनुष्य कोर्ट कचेरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चिंताकारक नाही. जसं आता तुम्ही बघितलं तर अनेक लोक जे आहेत ते कोर्ट कचेरीमध्ये फसलेले असतात, वर्षानुवर्ष जात असतात. त्याच्यामध्ये शिक्षा होते, नाही होत, काय होतं, सेटलमेंट होतात, माफी होते, काही होऊ शकतं. हो, असं आहे. म्हणजे कुंडली खूपच चांगली आहे, काय असा येस. प्रॉब्लेम नाही. बळ तसं तयार झालं. हम्म. बळ तयार झालं. राहूची दशा पण चांगली जाईल. राहू बुधाच्या राशीत, बुध दशमात. हा बुधाच्या राशीमध्ये आहे, उच्चीचा आहे राहू ना मॅडम. वर्गोत्तम आहे. उच्चीचा बुध हे आहे ना राहू. राहू, तर सूर्य त्याच्यामध्ये हे आहे, म्हणून काय झालं तर हा, तुम्हाला मी रवी राहू सांगतो. युती झाली. त्याच्यामुळे पित्याचं छत्र जे आहे ते त्या हा, ठिकाणी जास्ती काळ लाभलं नाही आणि नाही. सगळ्या जबाबदाऱ्या ह्या व्यक्तीवरती आल्या. आणि त्याला पूर्ण करण्यासाठी शुक्र आणि बुधाची जी युती आहे ती त्याला उपयोगात आली. आली. हा शुक्र बुधाची युती, कारण का दशम स्थानावर आपण जेव्हा पाहतो पित्याचं छत्र,
तर पित्यात शत्रू नसेल तर ते प्लॅनेट जे आहेत ते प्लॅनेट त्याला कामाला आले त्या ठिकाणी, ते ग्रह त्याच्या उपयोगात आले. गुरुची दृष्टी पण चतुर्थावर आहे, तर अन्नधान्य कधी कमी हो, नाही पडत ना. सगळं कधी कमी नाही. म्हणजे पूर्णपणे कंटेंट ज्याला आपण म्हणतो ना, 100%. येस कंटेंट. हा. बघा एका आता इथे सामान्य, प्रॉपर्टी पण भरपूर घेतली असणार, हो हो, मंगळाची दृष्टी चतुर्थावर आहे, जेव्हा प्रॉपर्टी भरपूर असणार. प्रोग्रेसिव्ह होरोस्कोप असतं ना मॅडम, त्यावेळेला गुरुची दृष्टी हा, चतुर्थावरती आहे, 12व्या स्थानावरती आहे, धनस्थानावरती आहे. त्याचं नो काही काही कमी नाही हो, असेल. एकदमच सगळं छान झालंय. येस. कधी कधी एखाद्या कुंडलीमध्ये गुरुचं बळ जर बलवान असेल, मिळत असेल, बलवान म्हणजे बळ मिळत असेल, तर तुम्हाला हा, बळ इत्यादी जी मिळते. संकट असतील ती संकट निवारण होऊ शकतात. अधिकतम इथे युती जी आहे बघा, सूर्य रवीची युती फॉरगेट इट, त्याचं दुःख ते निश्चित आहे. पण विपरीत राजयोग जे शनीचे झालेले आहेत, षष्ठ स्थान, गुरुचा झाला आहे अष्टम स्थान, त्याच्यानंतर अष्टमातला गुरु जो आहे तो 12व्या स्थानात पाहतो. तीर्थयात्रा, अमोघ, धर्म, कार्य वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. धनस्थानावरती पाहतो, व्यापारानेच धन येणार हे ठरलेलं आहे. गुरुच्या बाबतीमध्ये जर आपल्याला दृष्टीचा विचार केला मॅडम, तर ज्या राशीवरती दृष्टी टाकतो त्या राशीची वर्किंग पोझिशन काय आहे, ती वर्किंग कपॅसिटी काय हा, आहे, त्याच्यावरती तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला तिथे यश प्राप्त होतं. तर हा व्यापार वर्किंग आहे ना, उद्योग आहे. ते असे तुम्हाला त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मग दुसरं कोण मांडायचं, कोण बोलतंय का? आज कोण काही तर बोलतच नाही. हा, तर बोला. ह्या कुंडलीची मांडणी म्हणजे मागे आपण एक कुंडली घेतली होती तशीच सुखकारक आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे. ह्या लग्नातच लग्न स्थानच ह्याचं सिंह रासच बलवान झाली आहे. मंगळ तिथे आहे, चंद्र आहे आणि सूर्य लाभात आहे. आणि ह्याचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे मिळाले ह्यांना ते तुमच्या नवमांश कुंडलीमध्ये मंगळ शनी लग्नात आलेले आहे, कन्या राशीत, आणि राहू ह्या तिघांनी भरभरून त्याला राहूमुळे त्याला भरपूर कॉन्ट्रॅक्ट वगैरे फटाफट मिळाले आणि प्रोग्रेस झाला त्याचा. पुन्हा शनीमुळे त्यांनी नोकरी पहिले केली आणि नंतर व्यापार केला. केतू पण हा धनांश मध्ये आहे, उत्तराषाढा, तर तो पण खूप चांगले स्थान आले राहू केतूला D1 कुंडलीमध्ये. पुन्हा गुरुची दृष्टी धनस्थानाला बघते, चतुर्थ स्थानाला बघते, तर तो पण एक चांगला योग इथे आलेला आहे. येस. पुन्हा नवमांश कुंडलीमध्ये सूर्य पण चांगल्या ठिकाणी बसलेला आहे आणि तो मंगळाशी शनीशी केंद्र करतोय. तर हे सगळे त्याची ग्रहांची बैठकच खूप सुंदर भेटलेली आहे, त्यामुळे त्याची प्रगती ही छान झाली आहे. पण मला एक विचारायचं की हा सप्तमेश षष्ठात आहे. षष्ठात गेलेला आहे, तर ह्याचा काय आपण विचारात घ्यायचं? सांगतो. असं असतं मॅडम की कुंभरास आणि मकर रास ह्या दोन हा. एकाच राशीच्या स्वामी आहे, म्हणजे स्वामी एकच आहे, बरोबर आहे. हम्म. आता जेव्हा एखादा परिचय आपण करतो, जसं कर्क लग्नाला मकर राशी सप्तमात येते, बरोबर आहे. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला की कर्क राशीच्या लग्नाच्या कुंडलीमध्ये एखादी व्यक्ती तरी कुंभ राशीची जन्माला येणार. हो. मग तसं हे दोघही एका राशीचे स्वामी आहेत, म्हणजे दोन राशीचा एकच स्वामी आहे. तर त्या ठिकाणी तिथे तो मतभेद होत नाही. बरं, आता दुसरा पार्ट असा आहे मॅडम की जर समजा सप्तमेश गुरुच्या राशीत असता आणि तो अष्टमात असता, तरी सुद्धा संसाराच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं, रिलेटेड मॅरिड लाईफ आपण असं विचार करू, तर त्या ठिकाणी सुद्धा गुरुच्या राशीत जर ग्रह असेल तर ती रास जी आहे ती कॉम्प्रोमाइज करणारी रास आहे, ताणून धरणारी नाही आहे.
पण हो. जर समजा सप्तमेश मेष राशीत असेल, वृश्चिकेत असेल, तर त्या ठिकाणी युद्धाचा प्रकार आहे. अच्छा. कळलं का? हो पण हो. कर्क लग्नाला स्पेशली जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की एखादी व्यक्ती सिंह राशीची जन्माला येते आणि हं. एखादी व्यक्ती ही कुंभ किंवा मकर राशीची निश्चित असते. अच्छा. हे ठरलेलं थँक्यू. आहे. थँक्यू सर. थँक्यू. ग्रहांची बैठक खूप सुंदर आली याला हां. आणि रक्षा पण. येस. आता राहिला फक्त इश्यू जो आहे तो सूर्याचा. तर सूर्याच्या इश्यूमध्ये प्रॉब्लेम जो तुम्हाला मी सांगितलं की जातकाचे वडिलांचं छत्र जे आहे ते त्याला हं. योग्य तऱ्हेने मिळालं नाही. आणि कधी कधी काय असतं की मनुष्य मेहनतीनेच पुढे जातो. जर छत्रछायाखाली असेल तर मनुष्याची प्रगती होत नाही, इंडिव्हिज्युअलमध्ये प्रगती होते, असं आहे ते. हो. आणि आता गोचरीचा मंगळ आणि शनी हे हो समोर समोर अष्टमातून आणि द्वितीयातून येत आहे. हो, चाललेलं आहे ते पण एक युद्ध आहे, आता थोड्या दिवसांनी जाईल. आता त्याच्यासाठी एक कुंडलीचा आजचा परिचय करायचा आहे. तर हो. स्पेशली ती कुंडली मांडतील मॅडम. मॅडम जरा कुंडली मांडा ती. हो हो सर, लावते. बघा, दिसते का सर? लावली आहे. हां, हो दिसते. बरं. आता ही कुंडली जी आहे, अक्षवेदांश जी कुंडली आहे, त्या लावण्याचं कारण असं आहे मॅडम की ही कुंडली आपल्याला वाचायची आहे. कशासाठी? तर हे आज संध्याकाळी 7:30 वाजताचं गोचर आहे. आजची ग्रहस्थिती तुम्हाला माहिती आहे की शनी मीन राशीमध्ये आहे, होय सर. बरोबर आहे. मंगळ कन्या राशीमध्ये आहे, गुरु मिथुन राशीमध्ये आहे, बरोबर ना. होय सर. हो. रवी सिंह राशीमध्ये आहे, मंगळ कन्या राशीमध्ये आहे, राहू जो आहे तो त्या ठिकाणी सिंह राशीत आहे, कुंभ राशीत आहे. मग तिथे केतू जो आहे तो सिंह राशीमध्ये आहे. तर अशा तऱ्हेची ही कुंडली असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की शनी हा आत्ता ट्रान्झिशमध्ये अक्षवेदांशामध्ये पूर्णपणे कुठल्या राशीत आहे? तर मेष राशीमध्ये आहे. होय सर. ही 40 कलेची कुंडली आहे, लक्षात घ्या. थोडंसं पर्टिक्युलर सांगतो मी तुम्हाला. ही 40 कलेची कुंडली आहे. आता ही खवेदांश ज्याला आपण म्हणतो, तर ख म्हणजे आकाश, खवेदांश. मग आता त्यावेळेला तिथे आपण जेव्हा पाहतो तर इथे सूर्यकेतूची युती ही एकत्रितच आहे. जरी सिंह राशीला सूर्य असेल, आहेत म्हणजे असेल नाही आहेत, तरी सुद्धा तो केतू युक्त आहे. किती काळ युक्त राहील? तर ही 40 कलेची कुंडली जी आहे तर साधारणतः 1 दिवसासाठी सुद्धा हा केतू आणि रवीचा योग त्याच्यामध्ये आलेला आहे. शनी हा दीर्घकाळासाठी आणि तो वक्री आहे आणि तो मेष राशीत आहे. कळलं? हो. खवेदांशमध्ये होय सर. D40 कुंडली आहे, D40. हो सर. कुंडलीतील बलाबल. आता ह्या ठिकाणी यदा कदाचित आपल्याला सांगायचं असेल तर शनीची मोमेंट रेट्रोगेट आहे, तो पुढे मीनेत जाणार आहे. पण मेषेत असतेवेळी तो 40 कला रेट्रोगेट असताना त्याचा स्पीड, त्याची गती जशी असेल तशी तुम्हाला वर्तमान काळामध्ये त्याचं भविष्य कथन करता आलं पाहिजे. गॉट इट? व्यवस्थित समजून घ्या. हो सर. येस. व्यवस्थित समजून घ्या. शनी हा मेष राशीमध्ये आहे, रेट्रोगेट आहे आणि तो खवेदांश कुंडलीमध्ये आहे. शनीला यदा कदाचित वक्री असताना तो अतिचारी आहे का वक्री आहे, तर त्यावेळेला त्याची गती कुठल्या याच्यामध्ये असेल तेव्हा तो मीन राशीमध्ये भ्रमण करेल, खवेदांश कुंडलीमध्ये, बरोबर आहे. त्यावेळेला यदा कदाचित जातकाचं रिलीफ जातकाला मिळेल. परत रिस्ट्रोकमध्ये तो मेषेला येणारच आहे. हा थोडासा कॉम्प्लिकेटेड भाग आहे, तो सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. जर कोणाला कळलं नसेल तर त्याचा प्रश्न विचारा.
मंगळ हा पुढे जाऊन तो तूळ राशीमध्ये जाणार आहे 3 दिवसानंतर का 4 दिवसानंतर. मला वाटतं 19 हो तारखेला सर. बदलतो ना. 13. हा, हो सर. 13. 3-4 हा, दिवसात. हां. येस. मग त्याच्यानंतर मंगळाचं दुःख कमी होईल. तर त्यावेळेला पण आत्ता सध्या मंगळ, केतू, सूर्य, राहू हे एकत्रित आलेले आहेत आणि ते वृश्चिक खवेदांशमध्ये आहेत. दॅट इज बॅड, रॉंग. म्हणजे तिथे मंगळाच्या ह्या 2 राशी सगळ्या ग्रह त्याच्यामध्येच विराजमान असल्यामुळे एकूण 5 ग्रह मंगळाच्याच स्लॉटमध्ये आहेत खवेदांशमध्ये. मग एक कुंडलीतील बलाबळ जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आत्ताची पोझिशन ही जागतिक विचारावरती योग्य नाही. म्हणून कधी कधी काही हालचाली तुम्हाला पाहायच्या असतील त्यावेळेला ह्या कुंडलीचा वापर अवश्य करावा. मेदनीय, इन शॉर्ट मेदनीय सुद्धा. आता 40 कला जाण्यासाठी वक्री शनीला किती कालावधी लागेल याचा निश्चितच अंदाज घ्यावा. राहू केतू सुद्धा वक्री आहेतच आणि ते दोघंही एकत्र आलेले आहेत आणि ते वृश्चिक राशीमध्ये आहेत. ही संध्याकाळी 7:30 वाजता तूळ लग्न उदित असतानाची, म्हणजे मीन लग्न आकाशात उदित होतं पण त्यातला खवेदांश हा तूळ आहे. होय सर. व्यवस्थित समजून घ्या. कळलं नसेल तर परत विचारा, मला काही गैर वाटणार नाही. तुम्हाला शिकणं गरजेचं आहे चांगलं. तर ही कुंडली गोचरसाठी तुम्हाला मेदनी ज्योतिषासाठी वापरता आली पाहिजे. म्हणजे सर आता जागतिक जेव्हा मंगळ इथे चेंज होईल म्हणजे हो ह्याच्यामध्ये येईल तुळेमध्ये, तेव्हा मग या शनीचं आणि मंगळाचा समसप्तक असेल तेव्हा त्रासदायक असेल ना पण सर. मग कारण जेव्हा शनी वक्री इकडे येईल मीनेमध्ये तेव्हा रिलीफ मिळेल असं आपण म्हणालो. येस येस हा. येस. मग मंगळ हो सर. ज्याला खवेदांशाचा विचार जर आपण केला आणि जो हा. बदलला तर हा. त्यावेळेला तो कोणत्या राशीत येईल बरोबर. त्याच्यावरती आपल्याला हम्म. तिथे मांडणी विचार करायची करायचा. आहे. येस येस सर. तर कारण का की बोला बोला मॅडम. मी म्हटलं की शनी मीनेत येणार तर ह्या उलटा कसं काय येणार हा इकडे? रेट्रोगेट आहे तो मीने जाईल ना मॅडम. हा हा हा, आलं लक्षात. आता मंगळ केव्हा बदलतो मॅडम? 13 13 ला. सर तारखेला. 13 13 पर्यंत सप्टेंबर. आहे तो. 14 सप्टेंबरला तो चेंज होईल. बरं ठीक आहे. आता चौ 14 सप्टेंबरला जर आपण विचार केला बदल व्हायला, बरोबर आहे नाही का? होय. हो सर. हा. मग त्यावेळीची पोझिशन जी आहे ती तुम्हाला पाहता आली पाहिजे. मग त्यावेळीची पोझिशन 14 तारखेची आपण जर बघितली, आपण 15 तारखेची बघू. कळलं? मेसेज जाईल, मेसेज मंगळ. हां. मग आता 15 तारखेला मॅडम जर इथे त्या कुंडलीमध्ये आपण जर विचार केला षोडश वर्गामध्ये, तर तो कुठल्या ह्याच्यामध्ये जातोय तो बघा. मेसेज D40. मंगळ जाणार. हां, D40मध्ये शनी, आणि शनी तिथेच आहे. मंगळ वृषभेला आहे मॅडम. शनी तिथेच आहे, मंगळ येणार मंगळ वृषभेला आहे 15 तारखेला. 15ला. 14ला मेसेज आहे. हां. मग त्यावेळेला पण एखादी घटना होऊ शकते. हा, रवी पण आहे ना तिकडे. रवी मंगळ शनी एकत्र आहेत. हो. 15 तारखेला रवी हा मिथुन मध्ये जातो. 15 तारखेला. म्हणजे तुम्हाला जेव्हा अशा तऱ्हेने विचार करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला वर्तमान घडामोडी, ज्याला करंट अफेअर्स म्हणतो आपण, की जागतिक घडामोडी काय काय घडतील ह्याच्याबद्दलचं जर विवेचन करायचं असेल. आता हे पुण्यातले काही महाभाग आहेत ते सांगतात ह्यावेळेला हा आर्टिस्ट मरेल, त्यावेळेला तो क्रिकेटर मरेल, राजकीय नेता मरेल, राजकीय नेता इकडे जाईल तो तिकडे जाईल.
हे सगळं कथन करताना कशामुळे जाईल ह्याचा भाग कधीही सांगत नाही. सांगतात का? लिहितात का? नाही. नाही लिहित. नाही नाही हो. फक्त हे होईल ते होईल असं सांगतं, पण का होईल हे नाही सांगत. आणि ते कुंडली मांडताना दिल्लीची कुंडली मांडतात. तुमच्या लक्षात आलं असेल. मी थोडं स्पष्ट बोलतो म्हणून वाईट वाटून घेऊ नका, पण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा एका राष्ट्राच्या किंवा जागतिक घडामोडी जेव्हा होणार असतील, तो जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ही कुंडली मांडणं अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही करंट अफेअर्समध्ये त्याला उत्तर देऊ शकता. D40 इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं मत काय आहे सांगा. तर हा, बोला. पण आता ही D40 मांडली आहे आणि ही मेदनीय ज्योतिषाच्या संदर्भात मांडलेली आहे. हो. एरवी आपण जी खवितांश पाहिला तो खवितांश ज्या ठिकाणी राहू, सूर्य, शनी हे म्हणजे राहू, केतू आणि शनी किंवा मंगळ किंवा पापग्रह आणखी एखादा असा जिथे ऑलरेडी आहे त्याचा जन्मस्थ त्या खवितांशामध्ये, हो. तिथून एखादा ग्रह जात असेल तेव्हा त्या ग्रहाला त्या 40 अंशाच्या ह्याच्यामध्ये त्रास होतो असं आपण तेव्हा अभ्यासलेलं 40 होतं. 40 कलेचं. हा, 40 कलेच्या ह्याच्यामध्ये. हो हो. आता इथे हे मेदनीय ज्योतिष पाहताना जर राहू, केतू, मंगळ हे 3 आणि सूर्य सुद्धा पापग्रह इथे धरला तर तो कुटुंब स्थानात आहे, तर इथे जागतिक किंवा ह्याच्या स्तरावर काय त्रास होईल म्हणालात तुम्ही? आता ऐका, काय गंमत आहे मॅडम माहिती आहे का, शेवटी वृश्चिक रास एकच आहे, होय मेष रास पण एकच आहे. होय. आता त्या ठिकाणी मेषेमध्ये ज्या वेळेला शनी, मग तो खवेदांश जो आहे तो वृषभेमध्ये सुद्धा मेष आहे, मिथुनेमध्ये पण मेष आहे, मीनेमध्ये पण मेष आहे. मग आता हा जो शनी मेषेला दर्शवलेला आहे हा मीनेतला शनी मेष खवेदांशातला आहे. कळलं? मिनेतला शनी मेष खवेदांश मध्ये आहे. हा बरोबर आहे. हा हा मूळचा शनी मिनेला आहे एवढं नक्की की नाही? आहे. हो, बरोबर आहे. तो वक्री आहे हे पण नक्की की वक्री नाही? आहे. हो. हा. आता जर समजा तुम्हाला करंट अफेअर्स जर जागतिक करायचं असेल हा तर त्यावेळेला तुम्हाला मिनेतला शनी जर समजा वृश्चिकेला किंवा मेषेला हा जर वक्री भ्रमण करणार असेल तर त्यावेळेला जागतिक घडामोडी कोणत्या होतील? तर आता तुम्हाला कल्पना आहे की जेव्हापासून राहू आणि केतू हे कुंभ आणि शिवेला आल्यानंतर त्या ठिकाणी पहिला जे काही आर्ग्युमेंट झालं ते आर्ग्युमेंट कोणाचं झालं तर ट्रम्पचं झालं. बरोबर आहे. होय. त्याच्यानंतर हे तिघांचं त्रिमूर्ती एकत्र आल्या, रशिया, चायना आणि भारत. त्याला ट्रम्प थोडासा कमी झाला, ट्रम्पच्या बाबतीमध्ये भूमिका बदलली. पण हे सगळं का घडलं तर एकावर एक क्ष देण्यासाठी म्हणून तिथे शनी आणि मंगळ वृश्चिक खवेदांशामधून भ्रमण करीत असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत. आता हे असं झाल्यानंतर सुद्धा जर बदललं, ग्रह मंगळ बदलला तरी सुद्धा शनी त्या खवेदांशामधून जात नाही, बदल होत नाही, तो मेषेलाच असणार आहे. मग तो जेव्हा मीनेला जाईल त्यावेळेला यदाकदाचित जातक स्थितीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. आता इन शॉर्ट आय टेल यू की मीन रास ही सोन्याची आहे की नाही, म्हणजे गुरुची आहे ना. गुरुची आहे. आता आर्थिक उलाढाल किंवा भारताचं जागतिक लक्ष जे आहे ते सोने खरेदी करण्यामध्ये आहे, कारण ते आपला रिझर्व्ह फंड जास्ती वाढवत आहे. म्हणजे त्या ठिकाणी मिने शनी आल्यामुळे गुरुची पोझिशन जी आहे ती मिथुनेत आहे, तर तिथे व्यापारामध्ये
सोन्याचा जो काही विकत घेण्याचा भाग आहे तो जास्तीत जास्त आलेला आहे. म्हणजे अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी म्हणून डॉलर कमी करायचा आहे, तर सोनं खरेदी करण्यासाठी आता जागतिक स्थिती निर्माण झालेली आहे. चायना आणि इंडिया दोघंही जगातून सोनं परचेस करत आहेत. तर हा सगळा जो फलादेश करतेवेळी तुम्हाला कविराज कुंडलीचा वापर करून तिथे निवेदन करणं ॲज अ ॲस्ट्रोलॉजर गरजेचं आहे. ही कुंडली मांडण्याचं कारण एकच आहे की मेषेतला हा कविदांशातला शनी आता कितीतरी उलथापालथ करत आहे हे दर्शवणे. तसंच त्या जातकाची पण अष्टमात रास कुठली आहे, मी नाही की नाही, शनी चाललाय की नाही, मग त्या जातकाला सुद्धा तुम्ही सांगू शकता. जी पत्रिका आपण शिवलग्नाची मांडली त्यालाही सांगू शकता की कविदंशामधून शनी हा मेषेला आहे, तर तू आता कुठल्याही तऱ्हेचं रिस्क घेऊ नको. त्यावेळेला तिथे शनी परिवर्तित कधी होणार आहे हे ज्योतिषाला माहिती असणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शनी महाराज जे आहेत ते मिथुनेतून वृषभेतून मेषेतून मीनेत येतील. त्यावेळेला तिथे परत मार्गी होतील किंवा परत रिस्ट्रोक जो आहे तो मेषेमध्येच असणार. परत जागतिक घडामोडीमध्ये परत भानगडी उपस्थित होतील आणि त्या जातकाच्या जीवनात पण होतील. लक्षात येते का परत रिपीट करू? कळलं तेच. कळलं सर. हो कळलं. आज कोण काय बोलतच नाही. कुंडली नाही काढा म्हणजे मॅडम. इथे नाही सर, कवितांशामध्ये वेगळं सांगताय तुम्ही, इतकं छान काय म्हणतात? नवीन कुंडलीचं सांगताय त्यामुळे आम्ही ऐकतोय व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला कवितांश जेव्हा वापरायचं असेल हो तर एखादी जागतिक घडामोड जर तुम्ही लिहिणार असाल, हल्ली बरेच लोक वेगवेगळ्या तऱ्हेची प्रश्नकुंडली लिहितात, सगळं करतात, हो तर ती हो तुम्हाला माहिती असण्यासाठी म्हणून मी ही कुंडली मांडण्याचा प्रयत्न केला. कळलं? हो सर. म्हणजे हे तुम्हाला कळावं. जगामध्ये तेच लोक हुशार आहेत असं नाही, तुम्ही पण हुशार झालात पाहिजे. हम्म. तर पुण्यात महाग भरपूर आहेत हुशार, आपली भरपूर आहेत मर्दागिरी दाखवणार. हां, भरपूर आहेत. मग तुम्ही का नाही हुशार व्हावं? नाही बरोबर आहे ना सर. आणि मग ते हे कधी तर लिहित नाही. हां, मैदानी बोला. झालं, पण आता याच्यावरून ह्या कुंडलीत जसं बघितलं तसं आपल्या पण कुंडलीत आता बघू शकतो ना लगेच. येस येस हं. येस येस की येस इट आपलं इज कुठे आहे, इट इज आपली रास कुठे आहे आणि तिथे काय होतंय. हां येस. म्हणून प्रत्येक वेळेला जे पापग्रह राहू केतू शनी हे जेव्हा अशा मेषेतून वृश्चिकेतून भ्रमण करतात हो तेव्हा त्यावेळेला आपल्याला काही पण त्रास घटना ह्या होणारच ना. अकॉर्डिंग टू अवर असेंडंट हो हो असं आहे. त्याच्यावरती विचार करायचा. म्हणजे हो ज्योतिषमध्ये असे अनेक काही गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत काही की त्याच्यातून तुम्ही शोध घेऊ शकता इन डीप. हो सर हो नक्कीच. कळलं? म्हणून तुम्ही जे काही पुस्तकामध्ये वाचता, म्हणजे जे मासिकामध्ये, पुस्तकात नाही मासिकात, की ह्या वेळेला हा मरणार आहे, उद्या तो मरणार आहे, राजकीय घडामोडी होणार आहेत. अरे कशावरून कशावरून त्याचं निमित्त लिहा ना, कारण लिहा. कारणे नाही ते मीमांसा नाही, आपण फक्त करतो की नाही. होणार आहेत आणि झालं की यांनी आणि सांगितलेलं मग बरोबर खाली झालं, त्यांनी खाली हां सांगितलेलं बरोबर झालं, एवढंच. खाली अंडरलाईन मारून नंतर व्हॉट्सअपला टाकायचं की मी असं हो कथन केलं होतं. मग हो आता पण तुम्ही जे सगळेजण आहात ते हो. उच्च शिक्षित आहात. फक्त एवढंच काय की अजून मी तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं नाही, देईन. नाही मग नकोच आहे सर आम्हाला. सर्टिफिकेटचा काही उपयोग नाहीये. तुम्ही जे ज्ञान देताय तेच खूप खूप आहे, म्हणजे वेगवेगळं इतकं समजत जात आहे ना नवीन नवीन. चला. हे फक्त काय खवेदाश कुंडली आहे, अशी 40 कलांनी बनते, मग नाही ती नाही असं बनते एवढंच. त्याच्या नाही. पुढचं काय किंवा त्यातून काय आपण शोधायचं किंवा काय, हे काहीच नाही. फक्त एक नववाश कुंडली, लग्न कुंडली, भावचलित कुंडली, वास, याच्यात 3-4 ह्याच्या पुढे जातच नाही.
अगदी एखाद वेळेला दशांश कुंडली जेव्हा व्यवसायाचा असेल तेवढंच शिकवतो, पुढचं नाहीच, बाकीच्या घेतच नाहीत सगळं. भावचलित हा कन्सेप्ट तुम्हाला वाचायचा असेल ना मॅडम, तर राजेंच्या पुस्तकाचं त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. भावचलित म्हणजे काय, सायन वरून जेव्हा आपण निर्णयामध्ये जातो तर ऑटोमॅटिकली आपला भाव बदलतो, हा निर्णय आहे. हो, आहे 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 माझ्याकडे राजांचं. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाही. नाही नाही नाही. बाकी सब इधर उधर, सडलेले मोती, वेचलेले मोती, गाडलेले मोती, पाण्यातले मोती, तराजूतले मोती, असं सगळं आहे. नाही, छान समजलं सर. आणि परवा पण तुम्ही जे आपण काढलं होतं ना, की म्हणजे स्वराशीचा ग्रह असेल आणि उच्चेचा, तर त्याचं फलित. तर मग आता इथे या कुंडलीत शनी मकरेचा आहे, गुरु मीनेच्या स्वराशीचा आहे, शुक्र स्वराशीचा आहे आणि राहू केतू तर परत उच्चेचेच आहेत मूळ कुंडलीतच. म्हणजे 5-5 ग्रह तिथे हेच आहेत. फक्त सूर्याचा थोडासा दोष, पण ते घडून गेलेले आहे ना, म्हणजे जी काय घटना ती घडून गेलेली आहे. त्या दिवशी मॅडम ती जी कुंडली आपण मांडली, वृषभ लग्न, लग्नी केतू, बुध आणि रवीची युतीतली, त्याचं आता 271 कोटी रुपये दंड आला. हो, त्या दिवशी काहीतरी 152 वगैरे. आता 271. पेपरला 152 दिला होता, काही पेपरला 152 दिला. आता 271 करोड. बापरे, काय शक्य आहे? पण म्हणजे असं होतं, म्हणजे अशा घटना आहे, पण काय कुठून आणणार ना, म्हणजे नाही तर जेलमध्ये जा, त्यांची सगळी संपत्ती जप्त केली. संपत्ती जाणारच आणि स्वतःही जेलमध्येच जाणार ना. म्हणजे आता नवीन कायदा काय सांगतो माहितीये का, की तुमची जी एंटायर एका टायटलमध्ये प्रॉपर्टी असेल हेअर, तर ती सुद्धा जप्त होईल. असं आहे. आणि अशी छुपी प्रॉपर्टी, हे ते भरपूर सगळं काय प्रॉब्लेम आहेत, ते सगळं होणार. म्हणून कधी कधी आपल्या मुलांना पण सांगून ठेवलं पाहिजे की बाबा काही उलटसुलट करू नका, नाही तर मिळवलेलं सगळं जाईल. नाही नाही, फार कठीण आहे. बोला आता, काय कोणाचं काय म्हणणं आहे? काय सांगतो? अभिप्राय काय, मग समारोप करायचा आहे. आज काय सगळे थकले एकदम. गणपतीचं अजून हे गेले नाही का ताण? नाही सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हीच सगळं विवेचन केलेलं आहे. आणि पहिली कुंडली तर ह्यावेळेस चांगलीच कुंडली, म्हणजे सुखवस्तू, कष्ट जरी असले तरी कुंडली चांगली आहे. नवमांशात कोणताही सूक्ष्मांश त्याचा वाईट नाही इथे. त्यामुळे त्याचं लाईफ असं कष्ट करणं, संघर्ष करणं, पण मिळणं आणि मिळालेलं टिकवणं, ह्या ज्या चांगल्या बाबी आयुष्यात आल्या पाहिजेत त्या या जातकाच्या बाबतीत आलेल्या आहेत. आणि त्याची खूप चांगली कारणं तुम्ही सुरुवात केली तिथूनच सांगितलं, की व्ययशात लग्नेशात आलेला आहे आणि तो चंद्र आहे. तो लग्नात आलेल्यामुळे त्याला चांगलं बेनिफिट मिळालंय. गुरु आणि षष्ठ स्थानाचा हे हा चांगल्या विपरीत राजयोगात बसले, त्यामुळे त्याचं त्याला बेनिफिट मिळाले. पुन्हा सप्तमेश हा जरी षष्ठात गेलेला असला तरी ती त्याचीच राशी आहे, त्यामुळे त्याला तसा त्याचा वाईट परिणाम न देता शनी षष्ठात बसल्यामुळे त्याला शासकीय सेवा किंवा कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने हा लाभ झालेला आहे. बुध, शुक्र आणि नवमाश कुंडलीमध्ये असणारा गुरु राहू हा त्याच्या व्यवसायामध्ये त्याला चांगली वृद्धी देईल. हे कसं चांगलं आहे याचं स्पष्टीकरण मिळालं. आणि त्याच्याच बरोबर आज नव्याने एक मुद्द्यावर तुम्ही आणखी एक प्रकाश टाकलात, की मारक स्थानाचा अधिपती
हा कुटुंबामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास देऊ शकतो याच्याविषयी खूप चांगली माहिती दिली. जे त्याच्याविषयी एक अँगल आम्हाला मिळाला. आणि मारक कोण ठरतं, चंद्र आहे तर स्त्री मारक ठरेल किंवा इथे कोण मारक ठरेल याची एक चांगली हे मिळाली. आणि सूर्य राहू हे म्हणजे राहू आणि केतू हे ज्या ग्रहाबरोबर बसतील तिथे ग्रहण तर लावणारच, पण ते किती प्रमाणात लावू शकेल, केव्हा लावू शकेल, आणि माणसाचं सुखाची सुख कधी गती घेईल या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही खूप छान इथे हे घेतलं. आणि आताची जी खवितांश मांडली तिथे मेदनीय ज्योतिष आपण मांडण्याच्या दृष्टीने जो दृष्टिकोन दिला तेव्हा पुन्हा एकदा त्या खवितांशाची रिव्हिजन झाली. फक्त मला तिथे एक शंका अजून सर विचारायची होती की समजा आता इथे आपण पहिली सिंह राशीची हे घेतली, कुंडली घेतली. आता ह्या सिंह राशीचा लग्नेश लग्नेश सिंह आहे. आपण आजच्या घटकेला सिंह राशीचं खवितांश मांडला तर त्याचा खवितांशामध्ये येणारे राहू, केतू, शनी किंवा मंगळ पापग्रह ज्या घरामध्ये येतील त्या घरामधून त्याला त्रास होण्याची शक्यता आहे, असंच आपण म्हणणार ना? नाही, आता सांगतो मला. तुम्ही आता ही जी आपण कुंडली मांडली तूळ लग्नाची, तर होय. ही 7:30 वाजता आकाशामध्ये मीन लग्न होतं. मीन हा लग्नामध्ये तूळ खवितांश होता. हा पण जर समजा शिवलग्न मांडलं तर हा त्यावेळेला तो खवितांश येईल असं नाही. नाही येणार. पण हो. तिथे शनीला हलवू शकणार नाही किंवा वृश्चिकेतल्या ग्रहांना आपण हलवू शकणार नाही आजच्या दिवसापुरते. अच्छा अच्छा. हा आजच्या दिवसापुरते आता आजच्या दिवसात. चंद्र हा तस्करांशमध्ये होता आहे, तो हा 2 अंशाचा आहे. पण हा तो जेव्हा 3 अंशाचा होईल तेव्हा हा त्यातला खवेदांशामध्ये बदल होईल. हा मग तो खवेदांश त्या चंद्रावरती तुम्ही जर विचार केला तर त्या हा ठिकाणी त्या चंद्राचा फलादेश देणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात आणखी थोडंसं सांगतो, वेळ जाईल पण चांगलं शिकायला मिळेल. राजस्थानमध्ये अशी स्थिती आहे की हा ज्या वेळेला समजा नोव्हेंबर महिन्याचं ज्योतिष सांगाय, आता नोव्हेंबर येणार आहे, तर होय. नोव्हेंबर महिन्यामधले पूर्णपणे खवेदांशाचं डिटेल घेतात. हा दिवाळीच्या दिवशी ही दिवाळी कशी जाईल, हा त्या दिवशी लक्ष्मीपूजन असेल तर त्यावेळेला तो मुहूर्त काढल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती आर्थिक स्थिती ही कशी असेल वर्षभर, हा पर्टिक्युलर त्या तारखेला त्या लग्नाला जेव्हा लक्ष्मीपूजन आपण करतो हा त्यावेळेला आकाशामध्ये खवेदांशामध्ये जे ग्रह जसे असतील तशी हा वर्षभराची स्थिती ही कथन केली जाते इन ॲडव्हान्स. ओके. ही पद्धती आहे अच्छा. आणि ती राजस्थानमध्ये आहे. म्हणून अर्थव्यवस्था हे करताना लक्ष्मीपूजन ज्या दिवशी होतं त्यांचा मुहूर्त वेगळा असतो. त्या मुहूर्तावरती ते कुंडली बनवतात. त्याच्यामध्ये खवेदांश कुंडलीचा वापर करून जे काही पर्टिक्युलर ग्रह असतील, गुरु हा संपत्तीचा कारक आहे, सोन्याचा कारक आहे, तांब्याचा भाव कसा वाढेल त्याला रवी कारक आहे, मंगळ कारक आहे, चांदीचा भाव कसा असेल त्याला चंद्र कारक आहे, सोन्याच्या भावासाठी गुरु कारक आहे, प्रॉपर्टीसाठी मंगळ कारक आहे. ह्या सगळा लेखाजोखा जो आहे तो त्या दिवशी नक्की करतात आणि त्या अच्छा. प्रांतातला. खूप छान सर. म्हणजे त्या दिवशी आपण ते जे बघू तेव्हा तो ग्रह ज्या भावात असेल, ज्या राशीत असेल त्याप्रमाणे आपण ठोकताळे बांधले पाहिजे. राजस्थानमध्ये एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये 268 लोक मेंबर आहेत एकाच कुटुंबात, एका घरामध्ये. 88 टू व्हीलर आहेत. कळलं? हा आता ह्या अशा लोकांचं भविष्य कथन करताना तुम्हाला पर्टिक्युलर त्या ठिकाणी काय काय घटना होतील या सगळा भाग विचारात घेणं गरजेचं आहे. कळलं? ही पद्धती आहे आणि ही पद्धती त्या त्या प्रांतामध्ये तसा विचार केला जातो. तुम्हाला करायला हरकत काय आहे? हो. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आश्चर्यचकित होण्यासारखं काही करायचं असेल तर मी तुम्हाला कारणी-मीमांसा सांगितले. लोक म्हणतात ना अगदी बरोबर. आश्चर्यचकित व्हाल, तर हे आश्चर्यचकित असं आहे.
कळलं? हं. आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. हो सर. हा, नाही तर तोच एक मनुष्य कॉलर टाईट करून जातो आणि सांगतो मलाच सगळं येतं. तसं नाही, नाही. तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. सगळेजण ज्योतिषी हुशार झाले पाहिजे. एनिवे, कुबल मॅडम तुम्ही समारोप करा आता. चव्हाण मॅडम तुम्हाला काय अभिप्राय सांगायचा आहे बोला. अतिशय सुंदर सांगितलं सर तुम्ही खवेदांश बद्दल आणि महाराजस्थानाबद्दल पण. आणि बरोबर सांगितलं, खवेदांश कुंडली पण बघायला पाहिजे. आणि दिवाळीच्या दिवशी जे काय मुहूर्ताचं सांगितलं तेही छान सांगितलं. तर नक्की आम्ही बघू. आणि तुमचे खरंच आभार आहेत की आम्हाला तुम्ही आम्हाला शिकवता एवढे छान आणि एक एक विषय चांगलं शिकवत जाताय आणि आम्ही शिकत जातोय. थँक्स सर. नाही, आभार भरपूर. नाही मॅडम. काय माहिती आहे का की हा जसं हा इन्फॉर्मेशन शेअरिंग आहे. जसं की हा आपण 1 जानेवारी म्हणतो आपलं वर्ष सुरू होतं, बरोबर आहे. आता 1 जानेवारीला रात्री 12 वाजून 1 सेकंदाची कुंडली मांडली. त्यावेळेला खवेदांश मांडल्यानंतर हे वर्ष कसं जाईल, तसं आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे, तसंच नवीन वर्ष आपलं दिवाळीसुद्धा आहे, हो. नाही का. होय. मग बरोबर. यदा कदाचित एखाद्या व्यक्तीचं लग्न ज्या दिवशी, मी तुम्हाला आणखी पुढचं सांगतो, एखाद्या व्यक्तीचं लग्न ज्या मुहूर्तावरती होणार आहे त्यावेळेला त्याचं आयुष्य खवेदांशावरती कसं जाईल ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे खवेदांशामध्ये काय दडलं आहे तर आकाशातील, म्हणजे ख म्हणजे आकाश, कुंडलीतील बलाबल हे त्याचा विचार केला जातो. त्यावेळेला अनेक प्रांतामध्ये, उदाहरणार्थ गुजरात आणि राजस्थानमध्ये असे विद्वान ज्योतिषी आहेत की ते खवेदंशात कुंडलीचा आधार घेऊन नंतर फलादेश देतात. हे आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हतं. आपण एकदम अरे वा वा काय सुंदर सांगितलं आणि कसं सांगितलं असेल. अरे पण तो गोपनीय सांगतो कुठे तुम्हाला, तर गोपनीय सांगितलं पाहिजे की नाही. हो, मग त्याची टेक्निक सांगायला पाहिजे ना. हां, आता तुम्ही टेक्निक कळलं तुम्हाला, आता तुम्ही हुशार, उद्यापासून तुम्ही पण लिहित जा. ठीक आहे. नाही, छान सांगितलं सर एकदम. म्हणजे आज एकदम छान. आणि इवन कुंडलीचं पण जेव्हा लग्नेश राहू युक्त आहे तर त्याचा विचार कसा करायचा, आणि योगकारक ग्रह जरी व्ययशासोबत असला तर त्याचा विचार कसा करायचा, हा हा हे खूप सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलं सर. म्हणजे कुंडली कुठल्या दिशेला झुकते आणि कुठे कुठे किती काय लेवल पर्यंत प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि कसं येस, ती त्यात संघर्षातनं पण बाहेर निघू शकते. हे हे खूप सुंदररित्या तुम्ही सांगितलं. नाही तर नुसतं आहे, हो आहे हे कुंडलीत तर असणारच आहे, पण ते कशा रूपातनं जाणार आहे, कशा मार्गाने जाणार आहे, हे इतकं सुंदर एक्सप्लेन केलं. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच. मॅडम तुम्हाला सांगतो नाही, तुम्ही आता लंडनमध्ये राहता. आता हा. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन पोस्ट नावाचं एक हे निघतं, हो. पेपर हो. निघतो. त्याच्यामध्ये बरोबर. हवामानाचा पूर्ण डिटेल्स असतो बरोबर आहे. आणि अख्ख्या जगाचं हवामान असतं. अच्छा. आणि त्याच्यावरती ते वाचतात आणि मग आपल्याला लिहून सांगतात. कळलं. आज पाऊस पडणार आहे, खरंय सर. उद्या पाऊस भरती येणार आहे, अमुक आहे. आता तुम्हाला थोडक्यात आमच्या मुंबईमध्ये लालबागचा राजा, एक साधी हा. गोष्ट सांगतो. मी काल गेलो होतो मुंबईला, तर हा. त्या ठिकाणी राजभवनकडे होतो मी. काल राज्यपालांचं शपथ हे झालं ना, निवडणूक झाली, हो. तर हो. काल हो. राजभवनच्या तिथे होतो. तर त्या अच्छा. ठिकाणी 6:30 ऑनवर्ड ना, हा. त्या ठिकाणी भरती आली नव्हती. आता अच्छा. काल पौर्णिमा होती, हो. तृतीया होती, बरोबर आहे. चतुर्थी आय थिंक. हा, आज 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 चतुर्थी आहे, चतुर्थी, आज चतुर्थी, काल काल तृतीय. तृतीया येस होते. सर. आता येस. तृतीयाला हो. 3 भाग केले म्हणजे एक आलं. हम्म. दुपारी 1 वाजता भरती होती लागली. हा. आता लालबागचा राजाचा गणपती दुपारी पोचलाच, तर हा. त्याला भरती नव्हती. तर ती बरोबर. भरती येईपर्यंत वाट बघावी लागली ना. ती रात्री 1 येस. वाजता येस. भरती आली. हो सर. हो सर. मग तेव्हा विसर्जन झालं. हा साधं झालं. गणित बरोबर. आहे. खरंय. त्यासाठी मथळा एवढा पेपर भरून टीका अमुक तमुक हे ते. अरे तुम्हाला सायन्स माहिती नाही तर मग तुम्ही का बरोबर. असं बरं. करता. मी प्रत्यक्ष खरंय. समुद्र पाहून आलो. हा.
अच्छा. की तिथे पोझिशन काय आहे. हो, विल्सन बरोबर कॉलेजच्या सर. समोरचा पोझिशन पाहून आलो. म्हणजे ओटी अच्छा. आहे संध्याकाळी हो, 6 वाजता. तर मिरवणूक बरोबर. कशी ओटीमध्ये हे होईल. मग ज्या हो ना, दिवशी कसा अनंत विचार? चतुर्दशी असते हां, त्यावेळेला भरती आणि हां. ओटीमध्ये फरक असतो, म्हणून संध्याकाळी विसर्जन केलं जातं. लालबागचा राजा ओह! तिथपर्यंत पोहोचू शकला नाही त्यावेळेमध्ये. हां, पण इत्यादी बरोबर. गणपतीची तक्रार आली नव्हती. हां. येस सर. कळलं का. लॉजिक. येस सर. मग हो सर. 14/3 केले तर 4:30 वाजता भरती होती. हो, हो. असं आहे ना. त्यामुळे त्यावेळेसच्या विसर्जनाच्या गणपतींना कुठेही हा, प्रॉब्लेम आला नाही. आला नाही. साहजिक आहे. हे सिम्पल लॉजिक आहे. हो सर. अगदी. मग हं. येस सर. बरं, कुबल थँक यू सर. मॅडम नमस्कार. कुबल मॅडम नमस्कार. हो हो, हो, सांगते. नाही हे बोलत होते ना सगळे म्हणून थांबले होते. तर थँक्यू मॅडम. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता सर मला वाटत नाही मला काही म्हणजे बोलण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांनी पत्रिका छान वाचली. मॅडमनी पण छान सांगितलं, चव्हाण मॅडमनी सांगितलं, हळदणकर मॅडमनी पण मी ह्याची पण खवेदास काढली होती. पण आता आपल्याला वेळ नाहीये त्यामुळे आता नाही सांगत मी इथे. पण तुम्ही त्या खवेदास बद्दल भरपूरच छान बोललात. म्हणजे आपले ते क्लासेस पण झाले, पण आज अजून त्याचं काय म्हणायचं रिव्हिजन झालं चांगलं. आणि ते राजस्थानचं पण तुम्ही सांगितलं. पण आता हे वापरून म्हणजे दिवाळीच्या वेळेस आम्ही जेव्हा एक्झॅक्ट लक्ष्मीपूजन करू त्यावेळेसची खवेदास मांडून मग एक्झॅक्ट त्या वर्षी काय होईल हे ऍटलिस्ट आम्हाला तुमच्या एवढं छान येईल की नाही माहिती नाही. पण येईल येईल येईल. प्रयत्न तर नक्की करू. कारण तुम्ही अगदी काही हातचं न म्हणजे हे राखता अगदी आम्हाला सगळं हाऊ टू प्रेडिक्ट असं छान शिकवलंय सर. पण छानच क्लास झाला. आता परत जास्त काय आता बोलणार. मॅडमनी पण सांगितलंय ना म्हणजे हा कन्स्ट्रक्शन लाईनला पण काय ह्याचे ना फक्त सर म्हणजे हा सूर्य आणि गुरु तर तुम्ही म्हणजे उल्लेख केलाच आहे. ते दोघांना जरा सूक्ष्म चांगला नाही मिळाला ना पापांश मध्ये. म्हणजे ही सूर्य राहू युती तर ते वडिलांचं छत्र गेलं ते तुम्ही सांगितलं. आणि गुरु जरी विपरीत राजयोगात अष्टमात असलं तरी त्यांना तुम्ही एक शब्द म्हणजे वाक्य असं वापरलं की या जातकाला अनेक प्रसंगातून पण जावं लागलं. तर म्हणजे मे बी आपल्याला ते सूक्ष्मांश पण आता असे छान प्रकारे हँडल करता येतात. आणि सूर्य पण तस्कर अंश मध्ये आहे ना. तर म्हणजे तिथे पण ते तर फळ मिळालंच म्हणजे अगोदर. आणि मग बाकी तर सगळ्यांनी आता सगळं छान वाचलेलं आहे. त्यामुळे आता मी डिटेलमध्ये नाही सांगत. पण अतिशय उत्तम सर क्लास झालाय. आणि अजून तुम्ही लवकर एवढ्या हा क्लास नका संपवू. तुम्ही छान छान पत्रिका आणताय. आणि त्याबरोबर आम्हाला आज कसं आता हे खवेदांश म्हणजे वापरायला शिकवलं. आपले जरी तो क्लास झालाय पण अजून त्याच्यात तुम्ही बरेच पॉइंट ऍड ऑन करता ना म्हणजे ऍडिशनल करता. त्यामुळे अजून आम्हाला त्याच्यात अजून छान कळतं. तर सगळ्यांच्या वतीने सर मी इतक्या आता उत्तम अगदी सुपर सुपर कुबल ऍडव्हान्स मॅडम, क्लास. हा बोला बोला. हा काय. जरा मला प्लीज तारीख आणि हे सांगता का प्लीज. हा तारीख ना घ्या लिहून. 26 जून हा 1963 हा सकाळी 10:49 जन्म आहे. हा जातक पुरुष आहे आणि हैदराबाद जन्मस्थळ. ठीक आहे. ओके. हा थँक्यू. आता तर कसं आहे सर मॅडम सांगतो हा तुम्हाला. बोला बोला बोला. हा आता मीन लग्न आपल्याकडे आहे ना, बोला. राजस्थानमध्ये आणि आपल्यामध्ये साधारणतः 11 अंशाचा फरक आहे. ओके. म्हणजे 44 मिनिटं झाली का. 11:44. हा मग तसं नाही, ऐका. हा त्याच्यामध्ये मुझफ्फरनगर जो आहे बर. त्याच्यातला आपला 45 मिनिटाचा फरक आहे. मग हम्म तसंच त्या तिकडची खवेदांश बनवताना मुंबईची खवेदांशामध्ये हम्म 40 कलेचा जो भाग आहे त्याच्यातून तुम्ही 55 मिनिटामध्ये बघा. बर. 40 सेकंद झाली ना ती. 40. असं आहे. ओके. हा हा हा. मग बरोबर. त्याच्यामध्ये तफावत येते ना. येणार येणार. म्हणून कधी हा कधी तिकडचा जो लोकल हा हा जो टायमिंग आहे इष्ट संपत्ती काळ हा हा तिकडचा भाग. बरोबर. ओके. तर एनिवे, थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. कोटी कोटी धन्यवाद. ह्यूज थँक्यू ग्रॅटिट्यूड ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. थँक्यू ऑल सर. ऑल ऑल थँक्यू द बेस्ट. थँक्यू ऑल द मॅडम. बेस्ट. थँक्यू ऑल. थँक्यू. येस. थँक्यू सर. थँक्यू गीता थँक्यू थँक्यू. मॅडम. सर. थँक्यू सर. गुड धन्यवाद. नाईट.